असं मी कन्सिडर करतो, की एसेबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाहीये. तुम्ही पहिल्यांदाच काहीतरी शिकत आहात एसेबद्दल आणि त्या अँगलने मी एक्सप्लेन करायला स्टार्ट करतो. ठीक आहे? चालेल तसं? एसेबद्दल तुम्ही आतापर्यंत काहीच जाणून घेतलेलं नाही, असं कन्सिडर करून मी एक्सप्लेन करायला सुरुवात करतो, की बेसिक एक स्ट्रक्चर काय असायला पाहिजे एसीचा. जसं आपण जी-एसच्या आन्सरमध्ये इंट्रो, मेन बॉडी, कन्क्लुजन करतो, राइट? त्या पद्धतीने इकडे स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे नेमका. लिहिण्याची स्टाईल कशा पद्धतीने असायला पाहिजे, ठीक आहे. हे स्ट्रक्चर वेगळं झालं आणि मेथड वेगळी झाली, की मेथड एक्झॅक्टली काय असायला पाहिजे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायचं आहे आणि बाकी रूल्स कसे इकडे असतात. जसे जी-एसच्या बाबतीमध्ये आपण बघतो, की डायग्राम काढायला पाहिजे, तर कुठं काढायला पाहिजे, कशा पद्धतीने काढायला पाहिजे, कोर पार्टवर काढायला पाहिजे, की नॉन कोर पार्टशी संबंधित असलेली डायग्राम काढायला पाहिजे. त्याची पोझिशन काय असायला पाहिजे डायग्रामची, किती डायग्राम्स काढायला पाहिजेत आणि बाकीचे जे रूल्स आहेत, की मग 50-50 डिव्हाईड करायचं की 70-30 डिव्हाईड करायचं अकॉर्डिंग टू द डायरेक्टिव्ह जो विचारलेला आहे तुम्हाला डिस्कस असेल, एक्झामाइन, क्रिटिकल एक्झामाइन. त्याच्या अकॉर्डिंगली आपला मेन बॉडीमधला पार्ट कसा डिव्हाईड करायचा आहे 50-50 मध्ये, 70-30 मध्ये. असे जे काही रूल्स असतात जी-एस रायटिंगच्या बाबतीमध्ये, तसे रूल्स एक्झॅक्टली इकडे एसे रायटिंगच्या बाबतीमध्ये काय आहेत ते पण आपण डिस्कस करूया. ठीक आहे? चालेल असं, की मी असं कन्सिडर करून चालतो, की तुम्हाला काहीच माहीत नाही एसेला आणि राइट फ्रॉम द स्टार्ट सुरुवातीपासून आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करूया एसेच्या बाबतीमध्ये. ठीक आहे? चालेल? करायचं स्टार्ट? ओके. ठीक आहे. तर स्टार्ट करूया. एसेच्या बाबतीमध्ये बघा, वेगवेगळे अप्रोचेस, वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याच्या अगोदर आपण सुरुवात करूया सिलेबसपासून. ठीक आहे. आपण सुरुवात करूया सिलेबसपासून. ठीक आहे. सिलेबसपासून आपण स्टार्ट करूया. सिलेबस एसेच्या बाबतीमध्ये काय सांगितलेलं आहे? ठीक आहे. राज्यसेवा आयोगाचा सिलेबस आहे. काय म्हणलेलं आहे त्यांनी सिलेबसमध्ये? उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवरती वेगवेगळे विषय असतील, निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी म्हणलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. ती असायला पाहिजे. क्रमवार संकल्पनांची मांडणी करणे. ठीक आहे. क्रोनॉलॉजीमध्ये म्हणजे क्रोनॉलॉजी मेंटेन करायची आहे. ठीक आहे. फ्लो मेंटेन करायचा आहे एसीच्या बाबतीमध्ये आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. ठीक आहे. संक्षिप्त लेखन म्हणजे अर्ध पान, एक पान असं नाही. ठीक आहे. संक्षिप्त लेखन म्हणजे टू द पॉइंट असायला पाहिजे. एकच मुद्दा घेतला आणि त्याच्यावरतीच 10 पानं लिहिलेत, असं करायचं नाहीये. ठीक आहे. तो मीनिंग आहे या सिलेबसमध्ये मेन्शन केलेल्या पॉइंट्सचा. ठीक आहे. इन एसे पेपर, कॅन्डिडेट्स मे बी रिक्वायर्ड टू राइट एसेस ऑन मल्टिपल टॉपिक्स. दे विल बी एक्सपेक्टेड टू कीप क्लोजली टू द सब्जेक्ट ऑफ द एसे. विषय सोडायचा नाहीये. अफाट पसारा बाकीचा काही लिहित बसायचं नाहीये. ठीक आहे. विषय सोडायचा नाही. विषयासोबत लिंक्ड असलेला मुद्दा तुम्हाला लिहायचा आहे आणि तो पण कसा? अरेंज देअर आयडियाज इन अॅन ऑर्डरली फॅशन. एक क्रमवार तुम्हाला त्याच्यामध्ये मेंटेन करायचा आहे. म्हणजे एक मुद्दा काहीतरी वेगळाच लिहिलाय, दुसरा मुद्दा काहीतरी वेगळाच लिहिलाय, त्याच्यामध्ये काहीच कनेक्शन नाहीये. अशा पद्धतीने एसे तिथं नको आहे. अँड टू राईट कन्साइजली म्हणजे टू द पॉइंट असायला पाहिजे. पॉइंटला पकडून असायला पाहिजे. त्याच्या बाहेर जास्त जायचं नाही. ठीक आहे. हे एसीच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला सिलेबसमध्ये. ठीक आहे. आता मग याला घेऊन आपण पुढे गोष्टी डिस्कस करू, की एक्झॅक्टली एसीच्या बाबतीमध्ये असतं काय? आता बघा एक साधी गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही शेवटचा एसे कधी लिहिलाय? तुम्हाला आठवत नसेल. ठीक आहे. पण शाळा, कॉलेज आपल्या आत्तापर्यंतच्या अकॅडमिक बॅकग्राऊंडच्या बाबतीमध्ये विचारतोय तुम्हाला, की शेवटचा एसे कधी लिहिला असेल? आठवत नसेल. शाळेमध्ये कधीतरी लिहिला असेल. माझी आई, माझी शाळा, माझा देश. ठीक आहे. मी पंतप्रधान झालो तर, मी मुख्यमंत्री झालो तर, वगैरे, वगैरे. ठीक आहे. माझं स्वप्न वगैरे जे काही असेल ते. मी शास्त्रज्ञ झालो तर, ते निबंध कधी लिहिले असतील शाळेमध्ये आपल्याला आठवत नाही. ठीक आहे. शेवटचा निबंध. आणि मग या प्रोसेसच्या बाबतीमध्ये आल्यानंतर होतं काय, की गडबड गोंधळ सगळं उडायला लागतो, की निबंध लिहायचा आहे आणि तो 1000 ते 1200 शब्दांमध्ये लिहायचा आहे. 1000 ते 1200 शब्दांमध्ये लिहायचा आहे. म्हणजेच काय तर आपल्याला 10 पेजेस लिहायला लागतील. 10 पानं, 9 ते 10 पानं आपल्याला लिहावे लागतील एसेच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. प्रत्येकाचं हँडरायटिंग वेगळं आहे. प्रत्येकाच्या हँडरायटिंगची साइज, फॉन्ट वेगळा आहे. एव्हरेज 5 ते 6 शब्द एका लाईनमध्ये आपण पकडले, तर इथं आपल्याला काय डायग्राम वगैरे काढायची नसते. ठीक आहे. डायग्राम काढायची नसती एसेमध्ये. ती गोष्ट लक्षात घ्या. जी-एसच्या बाबतीमध्ये ते. 2 पॅराग्राफमध्ये आपल्याला बसवायचं म्हणजे आपण कुठलीही स्पेस सोडणार नाहीये त्याच्यामध्ये. कुठलीही लाईनमध्ये सोडणार नाहीये. जसं जी-एसच्या पॉइंटला करतो, एक पॉइंट लिहिला.
स्पेस सोडली, दुसरा पॉइंट लिहिला, स्पेस सोडली, तसं काहीच करायचं नाहीये. ठीक आहे. 2 पॅराग्राफ एका पेजवरती. म्हणजे तुमचे 5 ते 6 शब्द एका लाईनवरती जर आपण पकडले, तर अराउंड 150 शब्द आपल्या राज्यसेवेच्या बुकलेटवरती तुमचे बसतील एका पेजवरती. मग अकॉर्डिंगली तुम्हाला रायटिंग करायचंय. 150 शब्द आरामात एका पेजवरती आपल्या राज्यसेवेच्या बसतात. ठीक आहे. 30 लाईन आहेत. 30 ओळी दिलेल्या आहेत. 30 गुणिले 5 जरी केलं, तरी 150 शब्द एका पेजवरती बसतात. त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला पेजेस तिथे लिहायचे आहे. ठीक आहे. म्हणजे 7-8 पेजेस तरी आपल्याला लिहावे लागतील. ठीक आहे. 7 ते 8 पेजेस आपल्याला तिथे लिहायला लागतील बॅक टू बॅक. ही पहिली एक गोष्ट तिथं व्यवस्थित लक्षात घ्या. आता बघा याच्या बाबतीमध्ये रिव्हर्सली थिंक करायचंय. रिव्हर्सली थिंक करायचंय. जो काही टॉपिक आलेला असेल आपल्याला एसे लिहिण्यासाठी, त्याच्यावरती एसे आपल्याला अशा पद्धतीने लिहायचा आहे, की बाबा त्या वाचणाऱ्याला चांगलं फील झालं पाहिजे, की यार किती चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. किती व्यवस्थित इलॅबोरेट केलेला आहे मुद्दा, किती एनालिटिकली त्याला डील केलेलं आहे. याच्यामध्ये कुठलेही ब्रेक्स बघायला मिळत नाहीत. एक वेगळा मुद्दा नंतर वेगळ्याच मुद्द्याकडे शिफ्ट झालेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने एक फ्लो दिसला पाहिजे. तुम्ही त्या इव्हॅल्युएटरच्या जागी जाऊन विचार करायचा आहे, की आपल्याकडे ज्यावेळी एसे येईल, त्यावेळी आपली एक्स्पेक्टेशन काय असेल एसेच्या बाबतीतली? समोरच्याने कसा एसे लिहिलेला असायला पाहिजे, किंवा हा विषय आहे आणि त्याच्या सगळ्या डायमेन्शन्स कव्हर केलेल्या आहेत. आणि ते एकदम फ्लोमध्ये, एकदम त्या क्रमवार पद्धतीने जसं सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे, तसं प्रॉपरली तिथं मेन्शन केलेलं. बरोबर, अशी आपली एक्स्पेक्टेशन असणार आहे ना, की एसे एखाद्याने लिहिलाय आणि आपल्याकडे तपासायला दिलाय त्याने, तर आपल्याला एसे कसा एक्स्पेक्ट करतो आपण, की आपण पण सरप्राईज जर झालो त्याच्यातल्या पॉइंट्सनी, की यार ही पण डायमेन्शन आहे. या पण डायमेन्शनचा विचार केलेला आहे. प्रत्येक बाजू व्यवस्थित जस्टिफाय केलेली आहे. एक्झाम्पल्स काही टाकलेले आहेत, काही कोट्स टाकलेले आहेत, काही स्टोरीज टाकलेल्या आहेत. काही पोएम्स, कविता येत असतील त्या लिहिलेल्या आहेत. एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने डायव्हर्सिटी तुम्ही ज्यावेळी एसेमध्ये बघाल, तुम्हाला एखादा एसे लिहायला वाचायला दिल्यानंतर, तर आपल्याला पण त्याच्याबद्दल निश्चितपणे असं वाटणार आहे, की बाबा किती चांगला एसे लिहिलेला आहे. ठीक आहे, चांगलं फील होणार आहे. तर तसं रिव्हर्सली थिंक करायचं. किंवा आपण कोणाला तरी आपला एसे लिहिलेला वाचायला देणार आहोत आणि त्याला कसं वाटलं पाहिजे आपला एसे. म्हणजे बेसिकली काय आहे, की तुमची जी काही थॉट प्रोसेस आहे, तुम्हाला उतरवायची प्रॉपरली आणि मग ते चॅलेंजिंग टास्क आहे. तुम्हाला जर समोर विषय दाखवला एखादा एसेचा, तर तुम्ही त्याच्यावरती विचार कराल. निश्चितपणे विचार कराल. तुम्हाला सुचतील पण गोष्टी. परंतु त्या ॲज इट इज उतरवणं आणि त्या कम्युनिकेट करणं, म्हणजे एसे म्हणजे काय, की तुमच्या आयडियाज, तुमचं थिंकिंग तुम्ही कम्युनिकेट करताय त्या समोरच्या व्यक्तीला, की या विषयावरती माझं हे मत आहे, हे ओपिनियन आहे. मग ते किती क्लिअर असायला पाहिजे याचा विचार करायचा. राइट? ते किती क्लिअर असायला पाहिजे. त्याच्यामध्ये कसलंच डाउट, कन्फ्युजन नाही क्रिएट झालं पाहिजे समोरला, की ह्याला म्हणायचंय काय नेमकं? आखिर कहना क्या चाहते हो? असं नाही वाटलं पाहिजे. आपल्या आयडियाज त्या टॉपिक बद्दलच्या आपल्याला कम्युनिकेट करायच्या आहेत. तुम्हाला बोलायला सांगितलं तर तुम्ही बोलाल. तुम्ही 15-20 मिनिटं, अर्धा तास बोलाल त्या टॉपिकवरती. परंतु त्याचं टेस्टिंगच नाही आपलं. बोलण्याचं टेस्टिंगच नाही आपलं. तुम्हाला एखादा विषय दिला आणि सांगितलं भाषण करा. एक्स्टेम्पोर कॉम्पिटिशन घेतलं, स्पीच कॉम्पिटिशन घेतलं आणि तुम्हाला दिला विषय. तुम्ही बोलाल त्याच्यावरती 10, 15, 20 मिनिटं बोलाल तुम्ही. परंतु तीच गोष्ट तुम्हाला लिहायला सांगितली तर? बोलताना बघा, आपण भाषणाच्या कॉम्पिटिशनमध्ये, स्पीच कॉम्पिटिशनमध्ये, एक्स्टेम्पोर कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही सहभागी झाला असाल आत्तापर्यंत. तिथं त्याच्यामध्ये तुम्ही मुद्देसूद मांडणी केलेली असते. बरोबर? सुरुवातीला काहीतरी धमाकेदार काहीतरी लाईन तुम्ही टाकता सुरुवात करत असताना. बरोबर? भाषणाची सुरुवात करत असताना एखादी कोणाची तरी ओळी वापरतो आपण, कोणाची तरी कोट वापरतो, काहीतरी स्टोरी सांगतो आणि मग मूळ विषयाकडे जातो आपण. आणि त्या मूळ विषयाकडे पण जात असताना पण त्याच्या पण डायमेन्शन्स ओपन करतो ना आपण. भाषण ज्यावेळी द्यायला सांगतो आपण, भाषण ज्यावेळी देतो आपण, त्यावेळी या पद्धतीनेच होतं ना, तेच आपल्याला उतरवायचंय ऑन पेपर. ते त्याच पद्धतीने आणि ते डिफिकल्ट टास्क असतं. असं बोलणं, आपले थॉट्स कम्युनिकेट करणं, इट इज ईझी ओरली. शब्दात सांगणं, परंतु ते उतरवणं ऑन पेपर क्रमवाराने ते डिफिकल्ट टास्क आहे. म्हणून एसे चॅलेंज वाटतं. ते म्हणून एसे चॅलेंज वाटतं. तीच गोष्ट करायची आपल्याला, की उतरवायचं कसं आहे प्रॉपरली या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, ती गोष्ट शिकायची. त्यामुळे रिव्हर्सली थिंक करायचं, की आपला एसे जर एखाद्या वाचायला दिला आपण, तर तो त्याला कसा वाटायला पाहिजे. तर त्याला एक सेन्स यायला पाहिजे, की बाबा खूपच कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज त्यांनी केलेलं आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज म्हणजे वेगवेगळ्या डायमेन्शन्स ओपन केलेल्या आहेत. एक्झाम्पल्स दिलेले आहेत. बोरिंग एक्झाम्पल्स टाकलेले नाहीत. तेच सगळे. ते सगळेच वापरतात. ठीक आहे. नवीन काही एक्झाम्पल्स टाकलेले आहेत. नवीन काहीतरी अँगल त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज वाटलं पाहिजे त्याला. सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी आला पाहिजे त्या व्यक्तीला. वाचणाऱ्या व्यक्तीला एक सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी आला पाहिजे, की बाबा खूपच चांगल्या पद्धतीने डायमेन्शन, इनोव्हेटिव्ह पद्धतीने त्याच्या स्वतःच्या थिंकिंगच्या अकॉर्डिंगली ते ट्रान्सफॉर्म करून इथं मांडलेलं आहे एसेमध्ये. हे वाटलं पाहिजे इव्हॅल्युएटरला.
ठीक आहे. रिव्हर्सली विचार करायचा. तुम्हीच विचार करा, की कसाही लिहिलाय एसे आणि दिला आपल्याला वाचायला. आपल्याला तरी तो वाचू वाटेल का? अरे काय लिहिलंय म्हणणार आपण. बरोबर? तर त्यामुळं इव्हॅल्युएटरच्या जागी जाऊन विचार करा, की त्याला कसं वाटला पाहिजे तो विषय, त्याला समजला पाहिजे, प्रॉपरली समजला पाहिजे, वेगवेगळ्या अँगलने समजला पाहिजे. ठीक आहे. ती एक गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. आता ही गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे, की 2 टाइपचे एसे असतात. एक जीएस बेस्ड असतो, स्टॅटिक टॉपिक बेस्ड असतो आणि दुसरा फिलॉसॉफिकल किंवा कोटेशन बेस्ड असतो. राज्यसेवेच्या बाबतीमध्ये विचार केला तर एकच फिलॉसॉफिकल एसे आहे. बाकी सगळे स्टॅटिकच आलेले आहेत 2025च्या मेन्सचा जर विचार केला तर. त्यामुळे सुरुवातीच्या या दिवसांमध्ये याच पद्धतीने असे स्टॅटिक बेस्डच राहणार आहे. ठीक आहे. त्याचे टॉपिक्स पण आयडेंटिफाय केलेले की कशावरती राहील, कशा पद्धतीने राहतील टॉपिक्स ते पण तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. इम्पॉर्टंट एक गोष्ट लक्षात ठेवायची की जीएसचं तुमचं जे नॉलेज आहे ते गरजेचं आहे का? तर येस. ते नेसेसरी आहे, परंतु ते सफिशियंट नाही होतं. त्याच्या बियॉन्ड आपल्याला जावं लागणार आहे. जीएसच्या नॉलेजच्या बियॉन्ड जावं लागेल. फक्त जीएसच्या नॉलेजच्या बेसवरती तुम्ही एसे नाही लिहू शकत. त्याच्या बियॉन्ड आपल्याला कंटेंट त्याच्यामध्ये जनरेट करावा लागेल आणि तोच कसा जनरेट करायचा तेच आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. हाऊ टू प्रिपेअर. आता रीडिंग नॉन फिक्शन सवय असते बऱ्याच लोकांना किंवा वाचलेले असतात अगोदर तर त्याच्यातल्या काही गोष्टी आठवत असतील तर त्या नोट डाऊन करून ठेवायच्या. आता नाही वाचत बसायचं. ठीक आहे. नॉन फिक्शन की आणतो कुठलं तरी पुस्तकाने वाचत बसतो. एसीची तयारी करायची. ऑलरेडी आहे हा आपला जो पार्ट आहे तो आपल्याला कव्हर होत नाही. त्यामुळं ती काही नाही. फक्त तो एक मुद्दा सांगितला की नॉन फिक्शन मधून पण गोष्टी तुम्ही उचलू शकता. नॉन फिक्शनरी जे बुक्स असतील त्याच्यातून पण गोष्टी, स्टोरीज, कोट्स, वेगळा काही अँगल, वेगळा काही ओपिनियन तुम्ही निश्चितपणे उचलू शकता. ठीक आहे. स्पेसिफिक मॅगझिन्स जसं की मग योजना आपण रीड करतोयच, राइट? योजनामधून एवढा सगळा कंटेंट तुम्हाला 50 ते 60 पेजेसमध्ये कंटेंट दुसरीकडे कुठंच भेटणार नाही एका टॉपिकवरती आणि तो एवढा वेल स्ट्रक्चर्ड आणि अशा व्यक्तींकडून लिहिलाय की अथॉरिटीशी संबंधित असलेले व्यक्ती, गव्हर्नमेंटशी संबंधित असलेले रिटायर्ड जज असतील, बाकी व्यक्ती असतील, रिटायर्ड कॅग असतील, असे व्यक्ती लिहितात योजनामध्ये आर्टिकल्स. बरोबर? तुम्ही त्यांचे डेझिग्नेशन बघितले का नाही माहीत नाही. परंतु योजना मग तो खूप चांगला सोर्स आहे, की एका टॉपिकवरती एवढ्या सगळ्या डायमेन्शन्स आपल्याला मिळतात आणि 50 टू 60 पेजेसमध्ये मिळतात. आपल्याला किती 9-10 पानं लिहायची फक्त एसेच्या बाबतीमध्ये. त्यामुळं अशी काही आपल्याला मॅगझिन्स रेफर करायला पाहिजेत. काही चांगल्या स्टोरीज मग त्या रिअल लाईफ असू द्या किंवा त्या इमॅजिनरी असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. त्या कलेक्ट करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. अनेक्डोट्स स्टोरीज म्हणजे तेच की काहीतरी थीम एक तुम्ही उचलताय. मग ती रिअल लाईफ असू द्या किंवा फिक्शनल असू द्या ते चालेल. ते पण कलेक्ट करून आपण ठेवू शकतो. न्यूजपेपरमध्ये येत राहतात, काही केस स्टडीज येत राहतात. एखाद्या गावाची स्टोरी येते, एखाद्या गावातल्या एखाद्या मुलाची, एखाद्या मुलीची स्टोरी येते, की काहीतरी नवीन तिने घडवलेलं आहे, गावात राहून केलेलं आहे. असे कितीतरी स्टोरीज येत राहतात न्यूजपेपरला. ठीक आहे. न्यूजपेपर रीडिंग खूप इम्पॉर्टंट आहे एसेसाठी. ती एक गोष्ट लक्षात ठेवा. रफ ड्राफ्ट बनवून आपण ठेवू शकतो कशावरती, की फ्रिक्वेंटली आस्क्ड टॉपिक्स जे आहेत, वारंवार विचारले जाणारे काही टॉपिक्स असतात, त्याची थीम रेडी केलेली आहे. तर त्याचा एक रफ ड्राफ्ट आपण तयार करून ठेवायला पाहिजे, की वेगवेगळे डायमेन्शन्स त्याच्यामध्ये काय आपण ओपन करू शकतो. ठीक आहे. ती एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये निश्चितपणे करू शकतो. टॉपरचे एसेस बघायला पाहिजे. याच्यातून काय होतं, की आपल्याला डायमेन्शन्स कळतात, की आपण एखाद्या बाजूने विचारच केलेला नाही, परंतु त्यांनी तिथं मेन्शन केलेलं आहे. अशा काही डायमेन्शन्स त्याच्यामध्ये आपल्याला समजून येतात. आणि लँग्वेज आणि एक्सप्रेशन हा एक इम्पॉर्टंट पार्ट असतो या एसेच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. म्हणजे इथं जीएस सारखं उत्तर लिहून चालत नाही. इथं थोडंसं तुम्हाला अलंकारिक भाषेमध्ये पण लिहावं लागतं. तुम्ही एक्सप्रेस कसं केलेलं आहे याला पण तेवढंच जास्त वेटेज एसेच्या बाबतीमध्ये दिलं जाणार आहे. ठीक आहे. अशा काही प्री रिक्विजिट्स आहेत, की तुम्ही पूर्वतयारी कशी करायला पाहिजे एसेच्या बाबतीमध्ये. या कॉमन थीम्स काही आयडेंटिफाय केलेल्या आहेत. गो थ्रू करा. 2 मिनिटासाठी गो थ्रू करा कॉमन थीम आणि मला सांगा याच्यामध्येच असतात की नसतात एसेचे टॉपिक सगळे. ठीक आहे. राज्यसेवेच्या 25च्या याच्याबद्दल विचार करू. यूपीसीकडे जाऊ नका लगेच. लगेच यूपीसीकडे जाऊ नका. गो थ्रू केले टॉपिक्स सांगा याच्या बाहेर काय असतं का? ठीक आहे. ह्युमन डेव्हलपमेंट एक थीम त्याच्यामध्ये पॉवर्टीशी संबंधित आपल्याला टॉपिक देतात. हेल्थ एज्युकेशनशी संबंधित टॉपिक असतो, राइट? त्याच्यानंतर ॲग्रीकल्चरच्या बाबतीमध्ये टॉपिक असतो, शेतकऱ्यांवरती फोकस करून. सोशल जस्टिसशी संबंधित मग इक्वॅलिटीशी संबंधित, इक्विटी, क्लायमेट जस्टिस असेल,
विमेन एम्पॉवरमेंट पहिलाच एसे आहे राज्यसेवा मेन्सला 2025च्या. पहिलाच टॉपिक आहे विमेन एम्पॉवरमेंटशी संबंधित असलेला. एआय वरती खूप जास्त चान्सेस आहेत अजून एकदा क्वेश्चन विचारण्याचे. मग त्याचा इम्पॅक्ट आणि रिलेव्हन्स काय आहे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टींचा कशावरती, सोसायटीवरती होणारा, इकॉनॉमीवरती होणारा, या अँगलने आपल्याला टॉपिक फ्रेम करून देतात, राईट. सोशल मीडिया, आता बघा आपण बघतोय की सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये ऑरेंज इकॉनॉमीचा मुद्दा सुरू आहे. स्वतः गव्हर्नमेंट त्याला प्रमोट करायला लागलेला आहे. सोशल मीडिया आपण बघतोय गेल्या 1 महिन्यामध्ये काय पद्धतीने सोशल मीडियाने गोष्टी चेंज केलेल्या आहेत, बरोबर. तर तो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यामध्ये मग जर्नलिझमचा रोल कसा शिफ्ट होत चाललेला आहे या बाजूला. सेंटर स्टेट रिलेशन्सला घेऊन तसा पॉलिटिकल थोडासा एसएचा टॉपिक आपल्याला दिला जाऊ शकतो. इंटरनॅशनल रिलेशनशी संबंधित टॉपिक असतो. इंटरनल सिक्युरिटीवरती बेस्ड असतो. इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये इंडियन इकॉनॉमी, विकसित भारत आपल्याला बनवायचा 47ला, तर त्याच्या अँगलने काहीतरी टॉपिक आपल्याला तिथं देतील निश्चितपणे. इथिकल टॉपिक, एन्व्हायरमेंटल टॉपिक, याच्या बाहेर टॉपिक असतो का, याच्या बाहेर थीम असते का, बरोबर. एवढ्याच थीम मध्ये टॉपिक ते फिरत राहत असतात, एवढ्याच थीम मध्ये फिरत राहतात. मग याच्याशी संबंधित आपण एक रफ ड्राफ्ट रेडी करायला पाहिजे. जो मुद्दा चर्चेत आहे, जो मुद्दा चर्चेत आहे, जो मुद्दा न्यूज मध्ये आहे, त्याला याच्यासोबत लिंक करून त्याचा एक रफ ड्राफ्ट आपण रेडी करून ठेवायला पाहिजे, ठीक आहे. तर हे टॉपिक्स, आणि या टॉपिक्स वरती बेस्ट आपण एसएचे टॉपिक्स तुम्हाला देऊन आपण त्याची प्रॅक्टिस सुरू करणार आहोत, ठीक आहे. तेच मराठीमध्ये इथं मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे, तेच मराठीमध्ये मेन्शन केलेलं आहे. एसे मध्ये अवॉइड काय करायचंय, पहिल्यांदा तो मुद्दा का टाकलाय, ठीक आहे, सुरुवात इथून करायची असती. माझं ओपिनियन हे आहे की आपल्याला कोणतीही गोष्ट सुरू करत असताना त्या गोष्टीबद्दल काय करायचं आहे हे माहीत असायलाच पाहिजे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त माहीत असायला पाहिजे की काय करायचं नाहीये, ठीक आहे, बरोबर. की हे करायचं नाहीये हे मला कन्फर्म माहिती आहे, मग हे सोडून काही केलं तरी चालतंय. त्यामुळे मग ती गोष्ट पक्की डोक्यात असायला पाहिजे की काय करायचं नाहीये. त्यामुळे ती गोष्ट पहिल्यांदा सांगतो की एसेमध्ये तुम्हाला अवॉइड काय करायचं आहे. एक्सेसिव्हली एकाच पॉईंटवरती जास्तीत जास्त फोकस द्यायचा नाही, ठीक आहे. एकच पॉईंट, अख्खा एसे तुम्ही एकच पॉईंट एक्सप्लेन करताय, एकच डायमेन्शन तुम्ही त्याच्यामध्ये एक्सप्लेन करताय, सगळी 10च्या 10 पानं, असं करून चालणार नाही. नो मन की बात म्हणजे आपलं काहीही ओपिनियन असेल त्या मुद्द्यावरचं, पर्सनल लाईफमध्ये वेगळं ओपिनियन असू शकतं आणि असं ओपिनियन वेगळं असू शकतं, ठीक आहे, बरोबर. तर ते पर्सनल लाईफ मधलं ओपिनियन तिकडे घुसडवायचं नाही. विमेन एम्पॉवरमेंटच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांचा त्या गोष्टीला घेऊन किंवा फेमिनिझमला घेऊन, स्त्रीवादाला घेऊन वेगळं ओपिनियन असतं की कसला स्त्रीवाद आणि काय, बरोबर. तर ते पर्सनल ओपिनियन तिथे नाही टाकायचे. किंवा उलट व्हाईस वर्सा, की म्हणणं हे सगळेच पुरुष असेच असतात, ठीक आहे, स्त्रियांचं, महिलांचं, मुलींचं पण तसं म्हणणं सगळेच असं. असे एक्स्ट्रीम ओपिनियन्स जे आपले बनलेले असतात, का बनले, कसे बनले, त्या पार्टकडे आपल्याला जायचं नाही. परंतु असे जे एक्स्ट्रीम ओपिनियन्स आपले काही बनलेले असतात ते करायचे नाहीत अजिबात तिथं, कुठल्या पण गोष्टीबद्दल. हे जस्ट एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. पॉलिटिकल काही एसे तुम्हाला आला तर पॉलिटिक्स बद्दल, नाही नाही सगळे पॉलिटिशियन असेच असतात, काही उपयोगच नाही, काय होणारच नाही देशाचा, हे आपल्या डोक्यामध्ये जे थॉट आहे, आयडिया आहे, ती अजिबात उतरवायची नाही एसे मध्ये, अजिबात उतरवायची नाही, ठीक आहे. ती गोष्ट स्ट्रिक्टली अवॉइड करायची आहे. आपलं पर्सनल ओपिनियन क्लासरूमच्या दरवाजाच्या बाहेर सोडून मग आतमध्ये जायचं एक्झाम हॉलमध्ये, ठीक आहे. तिथं या पद्धतीने जायचं की आपण पुढे जाऊन ब्युरोक्रॅट होणार आहोत, पुढे जाऊन आपण प्रशासनामध्ये सामील होणार आहोत, अधिकारी होणार आहोत. तर आपल्याकडून काय एक्सपेक्टेड आहे, आपल्याकडून भूमिका काय अपेक्षित आहे, त्या पद्धतीने विचार करायचा आहे, ठीक आहे. अधिकारीच्या त्या पदावरती जाऊन तिथे विचार करायचा. त्यामुळे नो मन की बात, अवॉइड एक्स्ट्रीम ओपिनियन्स. आता जसं सांगितलं, अजिबात एक्स्ट्रीम ओपिनियन तिथं हे करायचे नाहीत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बॅलन्स ठेवायचा आहे, ठीक आहे. एकाच साईडने क्रिटिसिझम करत सुटलाय तुम्ही किंवा नुसतं कौतुकच करत सुटलाय तुम्ही, असं पण चालणार नाही. आपल्याला त्याच्यामध्ये बॅलन्स करावा लागणार आहे निश्चितपणे, ठीक आहे. सब हेडिंग अवॉइड करायचे आहेत, ठीक आहे. म्हणजे जीएसच्या पेपरमध्ये आपण जसं बघतो की इंट्रो लिहिली तुम्ही, इंट्रो लिहिल्यानंतर मेन बॉडीची तुम्ही सुरुवात करता, ठीक आहे. मेन बॉडीची सुरुवात करता, इथं हेडिंग देता, बरोबर. ही हेडिंग वगैरे असला पाठ काही एसी मध्ये करायचा नाही. पुढं पण मग पॉईंट आपण लिहितो, दुसरा पॉईंट लिहितो, हे असलं काहीही करायचं नाही एसीच्या बाबतीमध्ये, काहीच करायचं नाही. जीएस वाला स्ट्रक्चर इकडं इंट्रो, मेन बॉडी, कन्क्लुजन असतं एसे मध्ये, एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी हे वालं स्ट्रक्चर जीएसचं इकडं अजिबात आणायचं नाही, ठीक आहे. एसीचं सेपरेट स्ट्रक्चर असतं, ते पण कसं असतं एक्झॅक्टली ते पण तुम्हाला सांगून देतो, ठीक आहे. इथपर्यंतचे मुद्दे क्लिअर आहेत, इथपर्यंतचे पॉईंट क्लिअर आहेत. बेसिकच गोष्टी सांगितल्या तुम्हाला, ठीक आहे. फार काही अवघड डिफिकल्ट गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या नाहीत, बेसिकच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्लुजन असे 3 पार्ट त्याच्यामध्ये असतात एसेच्या बाबतीमध्ये. एक स्ट्रक्चरचा पार्ट आपण समजून घेऊया, ठीक आहे. इंट्रोडक्शनच्या बाबतीमध्ये जर विचार केला, सुरुवात तुम्ही करू शकता स्टोरीने,
कोटने स्टोरीच्या बाबतीमध्ये रिअल लाईफ स्टोरी असू द्या किंवा इमेजनरी तुम्ही तयार केलेलं असू द्या. ठीक आहे. एक रामपूर नावाचं गाव होतं. म्हणजे रामपूर अव्हॉइड करा. लहानपणापासून रामपूरच ऐकलेलं आहे. दुसरं काहीतरी नाव बघा. ठीक आहे. जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतो, की रामपूर नावाचं गाव होतं. त्या भागामध्ये एक मुलगी होती. ठीक आहे. तर तिथं शिक्षण व्यवस्थित पोहोचलेलं नव्हतं. तिथं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित पोहोचलेलं नव्हतं. परंतु दुसऱ्या बाजूला बघितलं तर शहरामधली एक दुसरी मुलगी दुसरं नाव टाकलं. तिच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचल्या. तर ती एम्पॉवर होऊ शकली. ग्रामीण भागामध्ये आणखी तशा गोष्टी पोहोचलेल्या नाहीत. दुर्गम भागामध्ये असे पोहोचले नाहीत. तर एक नाव घेतलं फॉर एक्झाम्पल XYZ तिचं नाव घेतलं. ही गोष्ट जी आहे ती भारतातल्या त्या एका XYZ व्यक्तीची नाही, अशा हजारो लाखो मुलींची आहे तिच्यासारख्याच. अशी स्टोरी लिहिली तुम्ही. आणि मग एसेमध्ये आपण जाणून घेणार आहोत, की ग्रामीण शहरी भागामध्ये किंवा विमेन एम्पॉवरमेंट असेल, जो काही टॉपिक असेल, की या पद्धतीने डायमेन्शन्स कशा बघायला मिळतात, की ही गोष्ट का होतीये? त्या मुलीच्या बाबतीमध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या XYZ जी मुलगी असेल, तर तिच्या बाबतीमध्ये ही गोष्ट का होते? त्याचे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स काय आहेत? मग गव्हर्नन्सचा अब्सेन्स तिथं कसा आहे? ही डिजिटल डिव्हाइड कसा आहे? अर्बन आणि रुरल या पद्धतीने डिव्हाइड तो कसा असलेला आपल्याला बघायला मिळतोय. एज्युकेशन सिस्टीम कशी रीच झालेली नाही. मग आर्टिकल कनेक्ट केलं, आर्टिकल 21 ला त्याच्यासोबत कनेक्ट केलं. सोशल इश्यूज कनेक्ट केले, की सामाजिक पातळीवरती पण मग मुलींच्या शिक्षणाला घेऊन किंवा मुलींच्या प्रगतीला घेऊन कशा पद्धतीने एक निगेटिव्ह ओपिनियन असलेलं बघायला मिळतं रुरल बॅकग्राऊंडमध्ये. मग इकॉनॉमिक एक मुद्दा आणला तिथं, की फायनान्शियल कंडिशन पण त्या मुलीची तिला कशी मागं खेचत आहे. ठीक आहे, तो मुद्दा टाकला. इथिकल मुद्दा एक तिथं टाकला. झाल्या डायमेन्शन्स ओपन. या पद्धतीने एसे आपल्याला डिराईव्ह करता आला पाहिजे. तर तुम्ही सुरुवात त्या स्टोरीने करू शकता. विमेनशी संबंधित काही आलाय, एज्युकेशनशी संबंधित काही मुद्दा आलाय, डिजिटल डिव्हाइडचा काही मुद्दा आलाय, ग्रामीण शहरी भागातल्या तफावतीचा काही मुद्दा आलाय, रिजनल इम्बॅलन्सचा मुद्दा आलाय, प्रादेशिक असमानतेचा मुद्दा आलाय. झाल्या हे सगळ्या डायमेन्शन ओपन करू शकता तुम्ही. राईट? या पद्धतीने. मग तुम्ही सुरुवात स्टोरीने करू शकता. ती रिअल लाईफ स्टोरी असू द्या, तुम्ही काही केस स्टडी वाचलेले असू द्या किंवा तुम्ही इमॅजिनरी काही स्टोरी केलेली असू द्या तयार, काही प्रॉब्लेम नाही. काहीही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. या पद्धतीने डायमेन्शन तुम्हाला ओपन करता आले पाहिजेत. तर हा जो सुरुवातीचा पार्ट असतो, एकतर तुम्ही कोट लिहू शकता, कोटला एक्सप्लेन करू शकता. स्टोरी लिहू शकता, रिअल लाईफ इमेजिनरी ती एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे. किंवा करंटचा कॉन्टेक्स्ट काही तुम्हाला सापडला त्याच्याबद्दलचा, काही तुम्ही वाचलेला असेल, एखादा रिपोर्ट तुम्ही वाचलेला असेल, तर एक्सप्लेन करा. काही प्रॉब्लेम नाही. वेगवेगळ्या मेथड्स आहेत इंट्रोडक्शन करण्याच्या एसेच्या बाबतीमध्ये. तर त्या पद्धतीने इंट्रोडक्शन करू शकता. आणि ही इंट्रोडक्शन तुमची 50 to 60 वर्ड्समध्ये असायला पाहिजे. हा जो सुरुवातीचा स्टार्टिंग पार्ट आहे, तुम्ही कोट लिहिताय त्याला एक्सप्लेन करताय, तुम्ही स्टोरी लिहिताय ती पुढे एक्सप्लेन करताय थोडीशी. दुसरी काही केस स्टडी, काही रिपोर्ट मेन्शन करताय तो एक्सप्लेन करताय. 50 to 60 वर्ड्समध्ये तो तुमचा पार्ट असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त नाही. 50 to 60 वर्ड्समध्ये तो तुमचा पार्ट त्याच्यामध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर थेसिस स्टेटमेंट. थेसिस स्टेटमेंट माहिती आहे का काय असतंय? माहिती आहे कोणाला थेसिस स्टेटमेंट काय असतं? थेसिस स्टेटमेंट काय असतं? थेसिस स्टेटमेंट आणि आउटलाईन आपल्याला एसीची पुढे आपण एसीमध्ये काय बघणार आहोत ते याच्यामध्ये सांगायचं असतं. ठीक आहे. तर तुमचं जे पहिलं पेज असतं, त्या पहिल्या पेजमध्ये एवढ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. थेसिस स्टेटमेंट काय असतं माहिती आहे कुणाला? कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्या बाबतीमध्ये 50 टू 60 वर्ड्स म्हणजे तुम्ही एक 10 ओळी लिहिताय याच्या बाबतीमध्ये, राइट? 10 ओळी तुम्ही लिहिताय, जी सुरुवात तुम्ही करणार आहात. कोट लिहिली, एक्सप्लेन केली. स्टोरी लिहिली, एक्सप्लेन केली. केस स्टडी लिहिली, एक्सप्लेन केली. रिपोर्ट लिहिला, एक्सप्लेन केला. करंटचा कॉन्टेक्स्ट काय टाकला, एक्सप्लेन केला. अशा एक 10 ओळी तुम्ही त्याला अलोकेट करायला पाहिजे. ठीक आहे. 50 टू 60 वर्ड्स डिपेंडिंग ऑन युअर रायटिंगचा फॉन्ट असेल तो. ठीक आहे. त्याच्यानंतर आउटलाईन एसेची आणि थेसिस स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं असतं त्याच्यानंतर. तर त्याला तुम्ही याला आणखी 50 टू 60 वर्ड्स आणि याला 50 टू 60 वर्ड्स ते तुम्ही तिथे लिहिणं एक्सपेक्टेड असतं. ठीक आहे. एसेमध्ये आपण काय सांगणार आहोत ते आपण थोडक्यात सांगत असतो. बरोबर शॉर्टमध्ये म्हणजे एक स्टेटमेंट करत असतो आपण. मगाशी जसं सांगितलं स्टोरी लिहिली आहे तुम्ही, मुलीची स्टोरी लिहिली आहे 50 ते 60 शब्दामध्ये. ठीक आहे. मग पुढे लिहिलं की इन दिस एसे वी आर गोइंग टू डिस्कवर ऑर गो थ्रू व्हेरियस डायमेन्शन्स. मग डायमेन्शन तिथे लिहिला. सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल काही ॲस्पेक्ट्स काय आहेत त्या मुद्द्याचे, ज्या मुद्द्यावरती टॉपिक विचारलेला आहे. आणि ते थेसिस स्टेटमेंट म्हणजे आपण आपली पोझिशन डिक्लेअर करत असतो लेटरला, की आपली पोझिशन काय आहे त्या मुद्द्याला घेऊन. तो मुद्दा लक्षात ठेवायचा. थेसिस स्टेटमेंट म्हणजे आपला स्टँड आपण डिक्लेअर करत असतो, की त्या मुद्द्याला घेऊन माझा स्टँड काय आहे आणि या वेगवेगळ्या अँगलने गोष्टी रिलेटेड आहेत, फॅक्टर्स रिलेटेड आहेत या टॉपिक संबंधित असलेलं आणि ते मग आपण इथं बघणार आहोत. ठीक आहे. तर त्याला
राहिलेला तुमचा पहिल्या पेजचा जो पार्ट आहे तो अलोकेट करून टाकायचा. या 3च गोष्टी पहिल्या पेजवरती आल्या पाहिजेत. एक ओव्हरव्ह्यू देऊन टाकायचा आहे, आउटलाईन देऊन टाकायचं आहे. म्हणजे हे मेन पॉइंट्स तुम्ही जे काही लिहिणार आहात, मेन पॉइंट्स म्हणजे लिहायचे नाहीत हां, आपल्या डोक्यात ठेवायचे ते. तिथं लिहायचं नाही इकॉनॉमिक आणि मग सुरू करायचं, पॉलिटिकल आणि मग सुरू करायचं. ते करायचं नाहीये तिथं. ठीक आहे. मेन पॉइंट्स, हेडिंग, सब हेडिंग काहीच द्यायचं नाहीये त्याच्या बाबतीमध्ये. आपल्याला फक्त ते सलग एका पॅराग्राफमध्ये मेन्शन करून टाकायचे, की या कशा वेगवेगळ्या डायमेन्शन्स आहेत आणि इन दिस एसे वी आर गोइंग टू डिस्कस दोज डायमेन्शन्स. आपला स्टँड आपल्याला तिथे डिक्लेअर करायचा आहे एव्हॅल्युएटरला. ठीक आहे. फर्स्ट पार्ट लक्षात आलाय. इंट्रोडक्शनमध्ये या पद्धतीने गोष्टी करायच्या असतात. हा असतो आपला पहिला पार्ट एसेच्या बाबतीतला. क्लिअर आहे पहिला पार्ट? काही डाऊट आहे कुणाला त्याच्यामध्ये? त्याच्यानंतर मेन बॉडीमध्ये पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायचं आहे. मेन बॉडीमध्ये आपल्याला पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहायचं असतं. पहिला पार्ट क्लिअर आलाय. त्याच्यावरती आणखी डिस्कशन करणार आहे. इंट्रोडक्शन अशी करायची असती आणि सांगितलं आणि संपलं असं नाहीये. सेपरेट आणखी आपले 2, 3, 4 सेशन होणार आहेत एसेच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. एका सेशनमध्ये एसे लिहिता येत नसतो. हे जस्ट तुम्हाला स्ट्रक्चर एक आउटलाईन सांगून देतोय एसेच्या बाबतीतली कशी असते. ठीक आहे. एक आउटलाईन सांगून देतो तुम्हाला. डिटेलमध्ये पुढे आपण डिस्कस करणार आहे, की इंट्रो कशी लिहायची असते, मेन बॉडीमध्ये कसं लिहायचं असतं आणि कन्क्लूड कसं करायचं असतं. त्याच्या आधी वे फॉरवर्डवाला पार्ट कसा लिहायचा असतो. या गोष्टी डिटेलमध्ये पुढे डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर येतो आपला मेन बॉडीचा पार्ट. ठीक आहे. मेन बॉडीमध्ये मग पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. मेन बॉडीमध्ये कन्सिडर करा हे तुमचं पेज आहे. ठीक आहे. हे तुमचं पेज आहे. लाईन मुद्दामून याच्यामध्ये दाखवत नाही. कन्सिडर तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे. इथं सुरू केलं तुम्ही थोडीशी स्पेस सोडून पॅराग्राफ. सेकंड पेज बद्दल बोलतोय आता. फर्स्ट पेज नाही. सेकंड पेज बद्दल बोलतोय. सेकंड पेज बद्दल बोलतोय. सेकंड पेजला थोडीशी जागा सोडून पॅराग्राफ जसं आपण स्टार्ट करतो तसा पॅराग्राफ आपण स्टार्ट केला. ठीक आहे. परत इकडे लिहिलं तुम्ही. असा पॅराग्राफ लिहिला तुम्ही इथपर्यंत अर्ध्या पेजपर्यंत. नंतर दुसरा सेकंड पॅराग्राफ स्टार्ट करायचा आहे इथून आणि मग तो पॅराग्राफ कंप्लीट करायचा आहे शेवटपर्यंत. असे 2च पॅराग्राफ तुमचे एसेच्या बाबतीमध्ये बनले पाहिजेत. फक्त 2 पॅराग्राफ एका पेजवरती. एका पेजवरती 2च पॅराग्राफ तुमचे बनले पाहिजे. ठीक आहे. आता बघा एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या, की एसे म्हणजे एक चॅलेंज टास्क का वाटतं आणि ते कसं चॅलेंजिंग टास्क नाहीये त्याच्या संबंधित तुम्हाला मुद्दे काय सांगून देतो, की चॅलेंजिंग टास्क ते कसं नाही. ठीक आहे. किती लिहायचं आपल्याला? 10 पेजेस लिहायचे बरोबर. 1, 2, 3, 4 हे 5 पेज झाले आणि नंतर पुढचे 5 पेज आपल्याला लिहायचे आहे. ठीक आहे. 10 पेजेसमध्ये आपल्याला एसे लिहायचं आहे असं कन्सिडर करू. एक ॲव्हरेज 10 पेजेस पकडूया कोणाचं कसंही रायटिंग असेल. हे पेज आपलं जाणार आहे इंट्रोडक्शनसाठी. राइट? इंट्रोडक्शन करणार आहे आपण तिथं कोट, स्टेटमेंट, कॉन्टेक्स्ट, स्टोरी जे काय असेल ते तिथे लिहिणार आहे आपण. ठीक आहे. बरोबर. नंतर कन्क्लुजनचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी हे पेज जाणार आहे आपलं. त्याच्या आधी वे फॉरवर्डचा पार्ट आपण लिहिणार आहे, की याच्यातून मग मार्ग पुढे काय असू शकतो. एक पेज पकडू. जास्त पण लिहिता येऊ शकतं. एक पेज पकडूया त्या बाबतीतले. राहिले किती पेजेस? 7 पेजेस राहिलेले आहेत तुमचे. बरोबर? तुमचे 7 पेजेस राहिलेले आहेत. एका पेजमध्ये किती पॅराग्राफ सांगितले? 1, 2. एका पेजमध्ये पॅराग्राफ 1, 2 या पद्धतीने. बरोबर? मग आपले राहिलेत 7च पेजेस. 7 पेजेसमध्ये म्हणजे एक आर्ग्युमेंट केली तुम्ही, एक काउंटर आर्ग्युमेंट केली. परत एक आर्ग्युमेंट केली, परत एक काउंटर आर्ग्युमेंट केली. ठीक आहे. म्हणजे एक पॉइंट एका पेजवरती आणि त्याचा काउंटर मुद्दा त्याच्याच पेजवरती तुम्ही जर लिहिला, कन्सिडर करा, तर 7 पेजेस आहेत. तुम्हाला किती डायमेन्शन पाहिजेत? 7च डायमेन्शन पाहिजेत तुम्हाला. फक्त 7 डायमेन्शन पाहिजेत तुम्हाला. एसे लिहिणं सोपं कसं आहे ते सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. फक्त 7 डायमेन्शन पाहिजेत तुम्हाला. फक्त 7. 7 पेजेस आहेत. 7 डायमेन्शन पाहिजेत. इथं आर्ग्युमेंट करायची, याचा दुसरी बाजू दुसरा मुद्दा सांगायचा आहे. इथं आर्ग्युमेंट करायची, याचा दुसरा सपोर्टिंग ती काउंटर आर्ग्युमेंट किंवा सपोर्टिंग आर्ग्युमेंट जी असेल ती तिथं तुम्हाला मांडायची आहे. 7च डायमेन्शन तुम्हाला पाहिजेत एसेच्या बाबतीमध्ये. मग मला सांगा, की अवघड आहे का? 7च डायमेन्शन आपल्याला पाहिजेत. 10 पानात लिहायचंय तसा विचार करू नका. 7च डायमेन्शन एक्सप्लेन करायचे आपल्याला. पहिला पार्ट गेला इंट्रोला, शेवटचे 2 पेजेस गेले वे फॉरवर्ड आणि कन्क्लुजनला. फक्त 7 पेजेसच्या बाबतीमध्ये 7 डायमेन्शन्स आपल्याला माहीत असायला पाहिजे. अवघड आहे का? 7 डायमेन्शन ओपन करणं अवघड आहे का? ठीक आहे. 7 डायमेन्शन ओपन करणं अवघड आहे का? एक सोपा टास्क आपण डिस्कस करू. एक सोपा टास्क डिस्कस करू. ठीक आहे.
समोर टॉपिक दिसतोय मला पटापट सांगा, की काय तुम्हाला वाटतंय? ठीक आहे. द ड्रीम दॅट शुड नॉट लेट इंडिया स्लीप. काय वाटतंय तुम्हाला? की असं स्वप्न ज्याने भारताला झोपू नाही दिलं पाहिजे म्हणजे अलंकारिक भाषेमध्ये आहे ते, की काय अचीव्ह करायचं आहे आपल्याला? कसा भारत पाहिजे? म्हणजे शाळेमध्ये आपण कॉलेजमध्ये लिहिलं असतो माझ्या स्वप्नातील भारत. सेम. मला याच्यात डायमेन्शन सांगायचे पटापट, की काय तुम्हाला काय वाटतं? डायमेन्शन सोडून द्या. डायमेन्शन सोडून द्या. मला एवढाच मुद्दा सांगा, की असे कोणते मुद्दे आहेत, असे कोणते इश्यूज आहेत सध्या भारतामध्ये, की जे तुम्हाला वाटते, की जे नसायला पाहिजेत आणि मग आपल्या स्वप्नातला भारत घडणार आहे. चुकीच्या गोष्टी, समस्या, आव्हानं काय आहेत भारतासमोर, की जे नसायला पाहिजेत पुढच्या काही वर्षांमध्ये, तर आपण विकसित भारत होऊ 2047 ला. पटापट सांगायचंय मला. की अशा कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या समस्या आहेत, कोणते इश्यूज आहेत, चॅलेंजेस आहेत. अनएम्प्लॉयमेंटचा मुद्दा बरोबर आहे. ठीक आहे. एक मुद्दा झाला. अनएम्प्लॉयमेंट. ठीक आहे. इथं मी लिहितो लगेच. अनएम्प्लॉयमेंटचा मुद्दा, की अनएम्प्लॉयमेंट जायला पाहिजे. अनएम्प्लॉयमेंट नसायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पुढं. आत्मनिर्भर भारत. बरं, ठीक आहे. दुसरा पॉइंट काय मेन्शन केलाय? पॉवर्टी. पॉवर्टी रिड्यूस किंवा इलिमिनेट व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्ट्रॉंग ज्युडिशरी. बरं. अजून काय मेन्शन केलंय? इनइक्वालिटी. ठीक आहे. जातीवाद. ठीक आहे. पुढं. एज्युकेशन. शिक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. राइट. अजून रिजनल इश्यूज. ठीक आहे. रिजनल इम्बॅलन्स म्हणू आपण त्याला. सिलेबस मधला पॉइंट आपल्या रिजनल इम्बॅलन्स. नेक्स्ट हेल्थचा मुद्दा. राइट. त्याच्यामध्ये मग न्यूट्रिशनल सिक्युरिटी वगैरे सगळेच मुद्दे आले. ठीक आहे. पुढं एज्युकेशन, हेल्थ, सिक्युरिटीचा मुद्दा आहे. मग ते इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल थ्रेट्स असतील. करप्शन. व्हेरी गुड. करप्शन फ्री इंडिया पाहिजे. अजून शिक्षणाचा मुद्दा, टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट. ठीक आहे. मला सांगा पॉइंट किती झाले? ठीक आहे. लक्षात आलं मला तुमचे मुद्दे लक्षात आले. मला सांगा पॉइंट किती झाले? 11 पॉइंट झाले? 11 पॉइंट झाले? म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळा सांगून 11 पॉइंट झाले. बरोबर. म्हणजे म्हणून इथे दिले मुद्दाम. बघा एकदा गो थ्रू करा मुद्दा. महिलांचा मुद्दा, विमेन एम्पॉवरमेंट. बरोबर आहे. ॲड होत जातील. म्हणजे आणखी 2-4 ॲड केले. 15 पॉइंट निघाले. 15 पॉइंट निघाले. ओव्हरऑल सगळ्यांचे कंपाईल करून. स्वयंपूर्ण खेडी म्हणूया आपण. ठीक आहे. ग्रामीण भागाकडे लक्ष देणं असेल, पर्यावरणाचा मुद्दा असेल. ठीक आहे. एन्व्हायर्नमेंटचा मुद्दा, विमन एम्पॉवरमेंटचा मुद्दा असेल. टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन म्हणूया, की टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट म्हणूया आपण. ग्रामीण भागातली स्वयंपूर्ण खेडी म्हणूया, सेल्फ रिलायंट विलेजेस म्हणूया आपण. इलेक्शनचा मुद्दा आहे. ठीक आहे. ट्रान्सपरंट इलेक्शन्स किंवा इलेक्ट्रल रिफॉर्म्स आपण म्हणूया. ठीक आहे. किती पॉइंट झाले? 15 पॉइंट झाले किमान. किमान 15 पॉइंट झाले सगळ्यांची मिळून. मग आता मला सांगा, आपल्याला किती डायमेन्शन्स लिहायचे तिथं? आपल्याला डायमेन्शन्स किती लिहायचे? ठीक आहे. प्रत्येक पॅराग्राफला तुम्ही वेगळे डायमेन्शन लिहिले असं करूया आपण. ठीक आहे. प्रत्येक पॅरामध्ये सेपरेट डायमेन्शन तुम्हाला लिहायचे आहे असं आपण कन्सिडर करूया. तरी पण 7 दुने 14. 14च डायमेन्शन लिहायच्यात वेगवेगळ्या. लिहिल्या तुम्ही. किती डायमेन्शन झाल्या टोटल? तुम्ही म्हणजे लक्षात आलं तुम्हाला, की वेगवेगळे अँगल आता सगळ्यांचे मिळून झाले 15 पॉइंट. 14च डायमेन्शन ओपन करायच्या म्हणलं आपण प्रत्येक पॅराग्राफमध्ये वेगळी. तेवढं त्याला एक्सप्लेनेशन देता येत नाही. ठीक आहे. एका पॅराग्राफमध्ये एक म्हणलं तर तेवढा तो जस्टिफाय होत नाही मुद्दा. म्हणून आर्ग्युमेंट, काउंटर आर्ग्युमेंट अशा पद्धतीने मुद्दा सांगितला. आता हे जे काही मुद्दे आपण बघितले याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागेल, की इथं पहिल्यांदा की एज्युकेशन सिस्टीम भारतातली कशी आहे सध्या तेवढी चांगली नाहीये. ते पहिल्या पार्टमध्ये मेन्शन करता येईल
आणि मग एज्युकेशनला इम्प्रूव्ह कसं करू शकतो आपण, त्याची काउंटर आर्ग्युमेंट इथं आपल्याला नमूद करता येईल. राईट, लक्षात आलं? हे स्ट्रक्चर लक्षात आलं? एक पॉईंट उचलला आपण याच्यातला, आता जे तुम्ही 15 पॉईंट आपण कलेक्ट केले सगळे, त्याच्यातला एक पॉईंट उचलला एज्युकेशनच्या बाबतीतला, की एज्युकेशन भारतामध्ये, इंडियामध्ये कसं लॅगिंग आहे आणि एज्युकेशन कसं सोसायटीवरती, इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट टाकत आहे निगेटिव्हली, की कमी एज्युकेशन असणं. मग त्याच्यामध्ये रिपोर्ट टाका, असरचा रिपोर्ट टाका, युडाईसचा रिपोर्ट टाका. ठीक आहे, ती सिच्युएशन भारतातली दाखवली आणि मग याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कसं करणं गरजेचं आहे, की जेणेकरून भारत एक विकसित भारत बनेल आणि त्याच्यामध्ये शिक्षणाचा वाटा मोठा असेल. बरोबर, एक पॉईंट तिथे लिहिला. करप्शनचा मुद्दा इथं लिहिला. करप्शनचा मुद्दा इथे लिहिला, की करप्शन, मग याच्यामध्ये एडीआरचा रिपोर्ट टाका, ट्रान्सपरन्सी ऑफ इलेक्शनचा तो मुद्दा टाका, ट्रान्सपरन्सी इन इलेक्शनचा. एडीआरचे रिपोर्ट टाका, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्सचा मुद्दा टाका. ठीक आहे, तो पॉईंट मिसिंग आहे तुमचा, लेटेस्ट वाला पॉईंट, तो महत्त्वाचा आहे. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स, मोठी चर्चा सुरू आहे, तो मुद्दा लिहिला. मी याच्या बाबतीतले काही रिपोर्ट्स लिहिले आणि मग करप्शन फ्री इंडिया कशा पद्धतीने ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी आणू शकतो त्याच्यासोबत कनेक्ट केलं. ठीक आहे, इथं वेगळा मुद्दा लिहिला. मग परत हेल्थच्या बाबतीमध्ये मग इथं NFHSचा काही रिपोर्ट, त्याचा डेटा, काही स्टॅटिस्टिक्स मांडून एक्सप्लेन केलं की हेल्थची सिच्युएशन कशी आहे इंडियातली आणि मग बेटर हेल्थ कशा पद्धतीने महिला, लहान मुलं, वृद्ध आणि तरुणांमध्ये नव्याने जे काही हेल्थशी संबंधित इश्यूज बघायला मिळत आहेत त्याला कसं आपण बेटर करू शकतो आणि बेटर इंडिया बनवू शकतो. नेक्स्ट पॉईंट घेतला, त्याच्यामध्ये बेटरमेंट सांगितली. झालं, इथंच लिहून टाका ना, नंतर तो सोडायचाच नाही पॉईंट. नंतर कशाला सोडायचा, इथंच लिहून टाकायचा. हा मुद्दा डायरेक्ट इथे लिहून टाकला, हा मुद्दा याचा काउंटर इथे लिहून टाकला, हा मुद्दा इथे लिहून कसंही चालतं. इथंच खाली लिहून टाका किंवा पहिल्यांदा 4 मुद्दे लिहा आणि नंतर त्याच्या संबंधित काउंटर आर्ग्युमेंट लिहा, कसंही चालतं. त्याच्यासाठी सिलेबस म्हणून मी पहिल्यांदा दाखवला. काय सांगितलं का त्याच्यामध्ये? म्हणलंय काय त्यांनी? फक्त क्रमवार पद्धतीने तुम्ही मांडणी करा. क्रमवार पद्धतीने मांडणी करा म्हणलंय त्यांनी. बरोबर, ऑर्डरली फॅशन मध्ये ते लिहायचंय. अवघड आहे का मला सांगा? अवघड आहे का? 7च आर्ग्युमेंट आपल्याला लागतील, 7च पॉइंट लागतील. किती पॉइंट काढले आपण? किमान 15 पॉइंट काढले. 7च पॉइंट लागतील. आता याला स्ट्रक्चर कसं करायचं? ठीक आहे, आता याला स्ट्रक्चर कसं करायचं? आता बघा, या ज्या काही गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या कशाशी रिलेटेड आहेत? ठीक आहे, GS3, राईट, GS3, GS1, 2, 3, बरोबर. पॉवर्टीचा मुद्दा, GS2 चा मुद्दा, याला GS2, 3 मध्ये टाकू शकतो आपण. ठीक आहे, इकडं GS1 सोसायटी, ठीक आहे, एज्युकेशन, GS2 सोशल जस्टिस, रिजनल इम्बॅलन्स, GS1 मध्ये टाकू शकतो, 2 मध्ये टाकू शकतो, GS2 मध्ये हेल्थ सोशल जस्टिस, सिक्युरिटी GS3 चा मुद्दा, करप्शन GS2 चा मुद्दा, पॉलिटी गव्हर्नन्सचा. काय केलं आपण ते सांगतो, कसं कनेक्ट करायचं ते पण सांगतो. ठीक आहे, सगळं पद्धतशीर आपण डिस्कस करणार आहोत, ते पण सांगतो. हे काय आहे एक्झॅक्टली, मला सांगायचं याच्यातून काय आहे, की तुम्ही काय केलं एक्झॅक्टली. तर तुमचा सिलेबसच आणला ना सगळा इकडं. तुमचा सिलेबसच आणला ना इकडं. ठीक आहे, मुद्दा काय आहे, मला याच्यामध्ये काय सांगायचंय. आता बऱ्याच लोकांनी हा जो अप्रोच आहे, या अप्रोच बद्दल ऐकलंच असेल, बरोबर. हा अप्रोच ऐकलाच असेल सगळ्यांनी, बरोबर. पेस्टल अप्रोच, याच्या बियॉन्ड जायचंय. लिमिट का करायचं? याच्या बियॉन्ड जायचंय. एक पॅराग्राफ दुसऱ्या पॅराग्राफ सोबत कनेक्ट कसा करायचा ते पण सांगतो. त्याची पण एक कीवर्डची लिस्ट आहे. कनेक्टिंग वर्ड्स त्याला म्हटलं जातं. एक पॅराग्राफ संपतोय, दुसरा सुरू करायचा तर कुठले शब्द वापरायचे त्याची लिस्टच रेडी आहे. इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये ती लिस्ट देऊन टाकणार आहे तुम्हाला. तेच शब्द वापरायचे तर सुरुवातीला, जेणेकरून तो फ्लोमध्ये वाटला पाहिजे. जेणेकरून तो ब्रेक झाला असं नाही वाटलं पाहिजे. राईट, ठीक आहे. हा अप्रोच ऐकला असेल, पेस्टल अप्रोच. मग पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल असेल, टेक्नॉलॉजिकल असेल, लीगल असेल, इथिकल असेल, बरोबर. हा अप्रोच ऐकला असेल. याच्या बियॉन्ड जाऊया ना आपण. आपला सिलेबस गो थ्रू करूया ना सगळा. सिलेबस आपला डोळ्यासमोर आणूया ना. मग याच्यामध्ये सिलेबसमध्ये जर आपण बघितलं तर सुरुवात आपली कुठून होते? हिस्टोरिकल, बरोबर. हिस्टोरिकल, त्याच्यानंतर मग कल्चरल मुद्दा आपण लिहितो, राईट. त्याच्यानंतर मग जॉग्राफिकल काही अँगल असेल त्या गोष्टीचा तर तो मुद्दा आपण लिहू शकतो, राईट. त्याच्यानंतर पॉलिटिकल, सॉरी, सोशल मुद्दा लिहू शकतो, सोसायटी संबंधित असलेला. मग पॉलिटिकल GS2 कडे आपण जाऊ शकतो, ठीक आहे. मग सोशल जस्टिसच्या अनुषंगाने काही मुद्दे आपण त्याच्या ठिकाणी टाकू शकतो. IRC संबंधित इंटरनॅशनल काही एक्झाम्पल्स त्याच्यासोबत कंपॅरिझन आपण करू शकतो. मग GS3 मध्ये आपण गेलो की मग इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा अँगल आहे तो आपण टाकू शकतो. टेक्नॉलॉजिकल मुद्दा आहे तो टाकू शकतो. एन्व्हायरमेंटल मुद्दा आहे, सिक्युरिटीचा मुद्दा आहे, इथिकल मुद्दा आहे. किती डायमेन्शन झाल्या? किती डायमेन्शन झाल्या? याच्यासोबत लिंक करण्याचा प्रयत्न करायचा. आपला GSचा जो सिलेबस आहे तो डोळ्यासमोर आणायचा आणि पॉइंट्स जनरेट करायचे. पॉइंट जनरेट होतात.
आरामात पॉइंट्स जनरेट होतात. आरामात पॉइंट्स जनरेट होतात. ठीक आहे. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे? इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे का? पॉइंट्स आरामात जनरेट होतात. होतील जनरेट सिलॅबस डोळ्यासमोर आणल्यानंतर. सिलॅबस डोळ्यासमोर आणला की पॉइंट्स जनरेट होतील. क्लिअर आहे? इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे? हे सुरुवातीला का सांगतोय? हे डिटेलमध्ये डिस्कस करणार, लिहायचं कसं आहे? डिटेलमध्ये डिस्कस करणार आपण. तुम्हाला मी तुमच्या मनातून, तुमच्या डोक्यातून भीती घालवण्याचा प्रयत्न करतोय, की ते ईझी टास्क आहे. ज्यावेळी आपल्याला माहिती स्ट्रक्चर की काय उतरवायचं त्याच्यामध्ये. राईट स्मार्टमध्ये आपण काय करतोय? जीएसच्या बाबतीमध्ये एक स्ट्रक्चर सांगून देतोय, की ग्लोबलायझेशनवरती क्वेश्चन आला तर कसं लिहायचंय? फंडामेंटल राईट्सवरती आला तर कसं लिहायचंय? मग एसेच्या बाबतीत आपण ती प्रिपरेशनच करत नाही ना, की बाबा या पद्धतीचा एसे आला तर मी काय लिहीन? बरोबर. ती प्रिपरेशनच करत नाही. मग भीती वाटणारच आहे ना. 100% भीती वाटणार आहे आणि ती भीती घालवण्यासाठी मग तुम्ही काम काय करताय? तो पण प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. त्यामुळे तुमची ती भीती घालवण्याचा प्रयत्न करतोय पहिल्यांदा, की हे ईझी टास्क आहे. ज्यावेळी तुमच्याकडे डायमेन्शन्स आहेत वेगवेगळ्या. ज्यावेळी तुम्ही त्याच्या बाबतीत काही प्रिपरेशनच केलेली नाहीये. एसेला किती वेळ देता दिवसातला तुम्ही? बाकी जी-एसला ज्या पद्धतीने वेळ देतात 250 मार्क्ससाठी बाकीचे जी-एसचे पेपर आहेत, तसाच एसेचा पण पेपर आहे ना 250 मार्क्सचा. किती वेळ देतो आपण एसेला? आत्तापर्यंत किती वेळ दिलेला आहे प्रिपरेशन स्टार्ट केल्यापासून एसेला? हा प्रश्न विचारला का आपण स्वतःला? मग पुढचा मुद्दा येतो, की मला एसे लिहिता येत नाही. ठीक आहे, त्याच्या अगोदर मागं बॅकग्राऊंडला जाऊया ना आपण थोडं, की एसेला किती वेळ दिला आपण? एसेसाठी वेगळी प्रिपरेशन काय केली आपण? एफर्ट्स काय घेतले आपण डेली बेसिसवरती, आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा? काय एफर्ट्स घेतले? ठीक आहे. वाटणारच ना मग एसे डिफिकल्ट. 100% वाटणार एसे डिफिकल्ट. जी-एसला पेपर कन्सिडर करतो, पण एसेला पेपरच नाही कन्सिडर करत ना आपण. प्रॉब्लेम तिथून सुरू होतो. पण ज्यावेळी तुमच्याकडे डायमेन्शन्स आहेत, त्यावेळी का डिफिकल्ट जाईल एसे लिहिण्यासाठी? ठीक आहे. एसे लिहिण्यासाठी का डिफिकल्ट जाईल तुम्हाला? ज्यावेळी तुमच्याकडे डायमेन्शन्स आहेत. ठीक आहे. आता डायरेक्टली तुम्हाला राज्यसेवेचा पहिला टॉपिक दाखवतो आणि मला त्याच्यावरती मग तुम्ही अप्रोच सांगायचे. ठीक आहे. हे मेन बॉडी कशी लिहायची आहे ते डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. कनेक्ट कसं करायचं आहे, एक पॅराग्राफ दुसऱ्या पॅराग्राफला ते त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर कन्क्लुजनचा पार्टमध्ये परत एकदा थिसिस स्टेटमेंट, की या पद्धतीने हे सगळे डायमेन्शन्स रिस्पॉन्सिबल आहेत या गोष्टीसाठी. परत एकदा ते थोडंसं रिपीट केलं. आधी सांगितलं, की आपण बघणार आहोत. आता सांगितलं, की या पद्धतीने आपण बघितले. या पद्धतीने हे फॅक्टर्स डायमेन्शन त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत आणि समरी केली आणि फायनल कमेंट त्याच्यामध्ये करून टाकली. हे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. एक ओव्हरऑल हाय लेव्हल डिझाइन तुम्हाला दाखवतो याच्या बाबतीमध्ये कशी असायला पाहिजे. ठीक आहे. हा टॉपिक बघा आणि सांगा मला आता डायमेन्शन्स. सिलेबस सगळा जी-एसचा डोळ्यासमोर आला आणि मला डायमेन्शन सांगा. पहिला टॉपिक आहे राज्यसेवा मेन्सचा पेपर एसएचा 2025चा. त्याच्यातला हा पहिला टॉपिक आहे. डायमेन्शन सांगा मला. आता आपण जे सिलेबसचे पॉईंट बघितले, मला काय-काय लिहू शकतो? कुठले-कुठले डायमेन्शन सिलेबस मधले याच्यासोबत ॲप्लाय करू शकतो, लिंक करू शकतो, ते मला पटापट सांगायचं आहे. तर डायरेक्ट टॉपिक घेऊया आणि सुरुवात करूया. लवकर. जास्त डिटेलमध्ये नको जायला. हिस्टॉरिकल सांगा. बरोबर हिस्टॉरिकल लिहू शकतो. काय आहे टॉपिक? ठीक आहे. 2 मिनिटासाठी होल्ड करा. फक्त 2 मिनिटासाठी होल्ड करा. टॉपिक काय आहे? स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान, स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणं आवश्यक आहे. त्यांची मानसिकता बदलणं आवश्यक आहे. ठीक आहे. काय म्हणलंय टॉपिकमध्ये? स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यांची मानसिकता म्हणजे स्त्रियांचीच मानसिकता बदलणं आवश्यक आहे असं म्हणलेलं आहे. झालं का? एवढा एकच अँगल आहे का? अँगल सांगा मला पहिल्यांदा, की टॉपिक काय म्हणतोय एक्झॅक्टली, की स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान जे आहे, ते नाहीसे होण्यासाठी स्त्रियांची मानसिकता बदलणं आवश्यकता आहे. मग टॉपिक असं म्हणतोय का, की स्त्रियाच जबाबदार आहेत त्यांच्या दुय्यम स्थानासाठी समाजातल्या आणि मग त्यांची मानसिकता बदलली, की झालं मग त्यांचं दुय्यम स्थान जे आहे ते नष्ट होणार आहे. असं म्हणणं आहे का टॉपिकचं? काय वाटतं तुम्हाला? काय समजतं टॉपिकमधून? एवढी एकच डायमेन्शन आहे का? एवढा एकच अँगल आहे का टॉपिकमध्ये? डायमेन्शन्स नंतर ओपन करू. मला टॉपिक बद्दल अगोदर सांगा.
टॉपिक काय सांगतोय? टॉपिक काय म्हणतोय? स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी, नष्ट होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणं आवश्यक आहे. आहे का? येस ओर नो? त्याचं पहिलं मला उत्तर द्या, की स्त्रियांचं समाजातील दुय्यम स्थान नाहीच होण्यासाठी स्त्रियांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. येस ओर नो? येस, त्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. मग आता कोणती मानसिकता? स्त्रियांची कोणती मानसिकता? ओके. पहिला मुद्दा काय आपला ॲग्री झाला, की येस, स्त्रियांचं समाजातलं दुय्यम स्थान नाहीसं करण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. येस. कोणती मानसिकता? कोणते मुद्दे एक्झॅक्टली, की जे त्यांना त्यांचं समाजातलं समान स्थान मिळवण्यापासून रोखत आहेत? त्याचा विचार करायला लागेल ना आपल्याला. कोणती मानसिकता एक्झॅक्टली? काय प्रॉब्लेम्स आहेत? स्त्रियांची कोणती मेंटॅलिटी, कोणती टेंडन्सी आहे, जी त्यांना समाजामध्ये समान स्थान मिळवण्यापासून रोखत आहेत? इश्यूज सांगा. डिपेंडन्सी, अवलंबित्व ज्याला आपण म्हणतो. अवलंबित्व की म्हणजे माझं अस्तित्व जे आहे ते दुसऱ्या कोणामुळे तरी आहे. ठीक आहे. ही मेंटॅलिटी आहे ना डिपेंडन्सीची. बरोबर? सेल्फ कॉन्फिडन्स बरोबर. कॉन्फिडन्सची कमतरता आहे. अजून आत्मविश्वासाची कमतरता आहे. तो पॅट्रिआर्कल माइंडसेट स्त्रियांमध्ये पण आहे ना, की नाही आपल्यासाठी नसतं ते. आपल्यासाठी हायर एज्युकेशन नसतं. बरोबर? आपल्यासाठी जॉब वगैरे करणं गोष्टच नाहीये. आपण काय फक्त चूल आणि मूल याच्यापुरतंच मर्यादित राहायचं. ही पॅट्रिआर्की त्यांच्यात पण रुजली आहे ना. बरोबर आहे ना? स्त्रियांमध्ये पण ही पॅट्रिआर्की रुजलेली आहे. डिपेंडन्स, व्हेरियस काइंड ऑफ डिपेंडन्स. मग फायनान्शियल डिपेंडन्स असेल, ठीक आहे. ऑटोनॉमी डिसिजनच्या बाबतीतले असेल, फॅमिलीच्या लेव्हलचे असेल. बरोबर? लक्षात येतंय? मग हे इश्यूज झाले. हे इश्यूज झाले, ते ॲड्रेस करणं एक्सपेक्टेड आहे. कुणाच्या बाजूने? स्त्रियांच्या बाजूने. स्त्रियांच्या बाजूने हे जे इश्यूज आहेत, स्त्रियांच्या बाजूने हा जो माइंडसेट आहे, त्यांच्या स्वतःबद्दलचा तो ॲड्रेस करणं गरजेचं आहे. राइट? ही झाली एक डायमेन्शन आपली. बरोबर? इन्फेरियरिटी बरोबर, की स्वतःला मग ते दुय्यम कन्सिडर केलं जातं स्त्रियांकडून. तो मुद्दा. मग पॅट्रिआर्कीशी संबंधित सगळेच मुद्दे आले इकडं, की तुम्ही दुय्यम आहात हे समजणं, जागरूकतेचा अभाव असणं, हक्कांच्या बद्दलच्या जागरूकतेचा अभाव असणं, फायनान्शियलच्या बाबतीमध्ये अवेअरनेस कमी असणं. ठीक आहे, तो मुद्दा असेल. आणि मग जे सोशल नॉर्म्स क्रिएट केलेले गेले आहेत, अलिखित सामाजिक नियम, ते ॲज इट इज फॉलो करणं. या सगळ्या डायमेन्शन झाले ना, किती पॉइंट झाले बघा. किती पॉइंट झाले? 10 एक पॉइंट तर आरामामध्ये लिहू शकतो आपण. मग हेच पॉइंट्स कशाच्या अँगलने आपण लिहायचे आहेत, की सोशल अँगल याच्यामध्ये काय लिहिले, हिस्टोरिकल काही अँगल लिहिले, की हिस्टोरिकलीच ते चालत आलेलं आहे स्त्रियांच्या मनामध्ये, की नाही ते तसंच आहे, की आपलं समाजातलं स्थान दुय्यमच आहे. आपण सेकंडरीच आहोत. आपण सबऑर्डिनेटच आहोत. बरोबर? हिस्टोरिकल एक अँगल त्याच्यामध्ये आपण टाकून दिला. सोशल अँगल टाकून दिला. ठीक आहे. त्या पद्धतीने मुद्दे. मग पॉलिटिकल लेव्हलला आपण बघितलं तर तिथं पण मग सेकंडरी, की नाही राजकारण हे पुरुषांचं क्षेत्र आहे. बरोबर? तो माइंडसेट आहे ना. मग सिलेबसला कनेक्ट करायचे हे सगळे पॉइंट्स. मग पॉलिटिक्सच्या बाबतीमध्ये विचार केला तर तसाच विचार केला की पॉलिटिक्स म्हणजे नेताच येतो ना डोळ्यासमोर असा. टोपी घातलेला, कुर्ता घातलेला, ढेरी सुटलेला असा नेता पुरुषच येतो ना समोर. स्त्री का नाही डोळ्यासमोर येत? इंदिरा गांधींचा काय चेहरा नाही डोळ्यासमोर येत एवढी आयर्न लेडी असून पण. बरोबर आहे ना? ही मानसिकता, हा माइंडसेट कुठून आलेला आहे? मग पॉलिटिकल अँगल पण आहे ना त्याला. पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन विमेनने स्वतःला कन्सिडर केलं ना, की राजकारण आपली फील्डच नाहीये. सोशल जस्टिस मधले अँगल आपण त्याच्यामध्ये बघितले. करेक्ट आहे. सरपंचपतीचा मुद्दा आपण तिथे लिहू शकतो. सरपंचपतीचा मुद्दा आपण लिहू शकतो, की स्त्रियांनी मान्य केलेलं आहे, की आपण फक्त फोटो आहे. का तर ते महिलासाठी राखीव जागा पडलेली आहे ते. जे काही काम बघणार आहे आपला नवराच बघणार आहे. आपण फक्त सही करायची, गपचूप विचारायचं पण नाही ते काय आहे म्हणून. राइट? सरपंचपती नावाची संकल्पना, पॉलिटिकल अँगल तो लिहिला. स्त्रियांनी या गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत. बहुतांशी स्त्रियांनी या गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत ना. ही पॅट्रिआर्की इकडं मुरलेली आहे प्रॉपरली. त्याच्याबद्दल टॉपिक बोलतोय. मग आपला एसे एवढ्याच बद्दल असणार आहे का? हे इश्यूज आपण लिहिले. 5-10 पॉइंट्स आपण आउटलाईन त्याची तयार केली. हे 5-10 पॉइंट्स ठीक आहे. 10 पॉइंट तर आरामात निघत जातील. या सगळ्या संबंधित. इकॉनॉमी GS3 मध्ये गेला तर मग आपण बघतो की तिथं कामगार वर्क फोर्समध्ये स्त्रियांचं प्रमाण काय आहे? कारण मग एम्प्लॉयमेंट कुठं?
स्त्रीने जॉब कुठं करायचा असतो, हे एक माइंडसेट आहेच ना. महिलांनी कुठे जॉब करायचा असतो. थोडे दिवस, थोडे वर्ष मिळतात हे बघा, नाहीतर मग आहेच लग्न त्याच्यानंतर आणि ते ॲक्सेप्ट केलेलं ना, की नाही आपल्याला एवढे वर्ष मिळत नाही तर लग्न होणार आहे. आपलं ॲक्सेप्ट केलेली गोष्ट आहे ती. ॲक्सेप्टेड आहे तो माइंडसेट. मग तो माइंडसेट चेंज करणं आवश्यक आहे. त्याच्याबद्दल टॉपिक बोलतोय. टेक्नॉलॉजिकली विचार केला, स्टेम फील्डमध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथेमॅटिक्स किती आहे महिलांचं प्रमाण? सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये बघितलं तर कमी आहे पुरुषांपेक्षा. राइट? तो मुद्दा टाकता येईल आपल्याला. तर त्या पद्धतीने मुद्दे आपल्याला हे एक 10 पॉइंट तरी काढता येतील, की जिथं स्त्रियांचा माइंडसेट चेंज करणं गरजेचं आहे. हा झाला एक पार्ट. हा झाला एक पार्ट. आता बियॉन्ड याच्या कसं जाणं गरजेचं आहे, हा एसेचा एक पार्ट झाला तुमचा. ठीक आहे. मेन बॉडीचा हाल्फ पार्ट झाला तुमचा. याच्यामध्ये या डायमेन्शन्स तुम्ही ओपन केल्या. हाल्फ पार्ट झाला तुमच्या एसेचा, की ज्याच्यामध्ये या मुद्द्यांच्या बाबतीतली असलेली स्त्रियांची मानसिकता त्यांनी बदलणं गरजेचं आहे. कशासाठी? त्यांचं दुय्यम स्थान नाहीसं करण्यासाठी. आता सेकंड पार्ट तुमचा सुरू होणार त्या पलीकडे या शब्दाने तुम्ही सुरू करणार. बियॉन्ड इंग्लिशमध्ये. त्या पलीकडे आणि मग ओव्हरऑल सोसायटीचा कसा पॅट्रिआर्कल माइंडसेट आहे स्त्रियांबद्दलचा म्हणजे पुरुषांचा थोडक्यामध्ये तो मेन्शन करायला आपण सुरू करायचं, की फक्त स्त्रियांनी त्यांच्याबद्दलचा माइंडसेट चेंज करून होणार नाही. पुरुषांना आणि सोसायटी ॲज अ होल त्यांना स्त्रियांबद्दलचा तो अप्रोच, ती टेंडन्सी चेंज करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती सेकंड पार्टमध्ये आपल्याला लिहायचंय. लक्षात आलं? ओव्हरऑल स्ट्रक्चर लक्षात आलं? ओव्हरऑल स्ट्रक्चर लक्षात आलंय एसेच्या बाबतीतलं, की एसेमध्ये लिहिणं काय गरजेचं होतं. इथं म्हणलंय का? फक्त शब्द वापरलाय का? क शब्द वापरलाय का? की त्यांचीच मानसिकता बदलणं आवश्यक आहे. असं काही म्हणलेलं आहे का? नाही. तर म्हणलेलं नाहीये. म्हणलंय काय? त्यांची मानसिकता बदलणं आवश्यक आहे. फक्त एवढंच आवश्यक आहे किंवा फक्त त्यांची मानसिकता बदलणं आवश्यक आहे, असं काही म्हणलेलं आहे का? काहीही म्हणलेलं नाही. त्याचे म्हणलेलं आहे, की त्यांची मानसिकता बदलणं आवश्यक आहे. येस आवश्यक आहे का? येस वाला पार्ट आपला पहिला आणि बियॉन्ड याच्या पलीकडे जाऊन ओव्हरऑल पॅट्रिआर्कल सोसायटी, ओव्हरऑल पॅट्रिआर्कल माइंडसेट पुरुषांचा आणि सोसायटी ॲज अ होल तो कसा चेंज करणं गरजेचं आहे, तो सेकंड पार्ट असेल आपला. मग त्या इव्हॅल्युएटरला वाटेल, की येस यांनी हा मुद्दा ॲड्रेस केलेला आहे आणि याच्यातली हिडन डिबेट पण ॲड्रेस केलेली आहे. हिडन डिबेट काय आहे, की फक्त त्यांनी बदलून नाही चालणार, त्याच्या पलीकडे पण जावं लागणार आहे. ही हिडन डिबेट आहे. राइट? ही हिडन डिबेट आहे. तर मग ती हिडन डिबेट पण तुम्ही ज्यावेळी ॲड्रेस करताय, त्यावेळी इव्हॅल्युएटर इम्प्रेस होणार आहे आणि तो म्हणणार आहे, "मजा आ गया." हिडन डिबेट ज्यावेळी तुम्ही शोधणार आहेत, आयडेंटिफाय करणार आहेत आणि त्याला ॲड्रेस करणार आहेत हाल्फ पार्टमध्ये, त्यावेळी तुमचा एसे कंप्लीट आहे. राइट? इथपर्यंतचा पार्ट लक्षात आलाय? हा पार्ट क्लिअर आहे? कीवर्ड्स त्याच्यातले आयडेंटिफाय केलेले. या पद्धतीने तुम्हाला डिकोड करता आलं पाहिजे. तुम्हाला या पद्धतीने तो टॉपिक डिकोड करता आला पाहिजे. ठीक आहे. कीवर्ड्स याच्यामध्ये काय-काय आहेत? पहिला कीवर्ड आहे एलिमिनेट सेकंडरी स्टेटस. बरोबर? एलिमिनेट सेकंडरी स्टेटस म्हणलेलं आहे. म्हणजे काय? डिस्क्रिमिनेशन रिमूव्ह करणं, डिपेंडन्सी रिमूव्ह करणं, मार्जिनलायझेशन जे झालेलं आहे ते, पॅट्रिआर्की जी आहे ते. हे त्याच्यातले हिडन कीवर्ड्स आहेत. हे आयडेंटिफाय करून दिलेत तुम्हाला. या पद्धतीने तुम्हाला आयडेंटिफाय झालं पाहिजे. मग हे तुमचे एक पॉइंट बनत जातात या एका कीवर्डशी संबंधित असलेले, की मग त्यांच्या संबंधित होत असलेला जो भेदभाव आहे तो रिमूव्ह करणं. सेकंडरी स्टेटस एलिमिनेट करणं म्हणजे काय? तर या गोष्टी एलिमिनेट करणं ना, बरोबर आहे ना? तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी लिहायला लागेल ना आणखी, की दुय्यम स्थान नष्ट करायचंय, नाहीसं करायचंय. म्हणजे काय करायचं? तर त्यांच्या बाबतीत होणाऱ्या या गोष्टी नाहीशा करायच्या आहेत ना, हे तुम्हाला सुचलं पाहिजे तिथं. हे वर्ड्स तुम्हाला तिथं सुचले पाहिजे. ठीक आहे. विमेन इन सोसायटी. काय म्हणलेलं आहे? विमेन इन सोसायटी. टॉपिक परत एकदा बघा. काय म्हणलेलं आहे? टू एलिमिनेट द सेकंडरी स्टेटस. याच्याशी संबंधित मुद्दे तुम्हाला सांगितले. नंतर काय म्हणले? विमेन इन सोसायटी म्हणले. सोसायटीमध्ये ओव्हरऑल म्हणलेलं आहे. मग त्याच्यामध्ये सोसायटीचे जे काही कॉम्पोनंट्स येतात ते सगळे येणार. मग फॅमिलीपासून सुरुवात. फॅमिलीमधलं सेकंडरी स्टेटस जे आहे, कम्युनिटी लेव्हलला जे सेकंडरी स्टेटस आहे, वर्क प्लेसला जे सेकंडरी स्टेटस आहे, पॉलिटिक्समध्ये जे सेकंडरी स्टेटस आहे, इकॉनॉमीमध्ये वर्कफोर्सपासून लांब आहे, कल्चरली जे सेकंडरी स्टेटस राहिलेलं आहे, रिलिजनच्या बाबतीमध्ये, लॉच्या बाबतीमध्ये, राइट? आल्या ह्या डायमेन्शन विमेन इन सोसायटी म्हणजे हे कॉम्पोनंट झाले ना तुमच्या सोसायटीमध्ये, की कोणकोणत्या लोकेशनला, कोणकोणत्या फॅक्टर्सच्या अनुषंगाने आपल्याला हे इलिमिनेट करायचं आहे, तर या फॅक्टरच्या कॉन्टेक्स्टमध्ये, राइट?
या फॅक्टरच्या कॉन्टेक्स्टमध्ये हे एलिमिनेट करायचं आहे. मग हे कॉम्पोनंट्स तुमचे त्याच्यामध्ये आले पाहिजेत, की फॅमिली लेव्हलला सेकंडरी स्टेटस कसा आहे, तो माइंडसेट कसा आहे आणि तो कसं चेंज करणं गरजेचं आहे. कम्युनिटी लेव्हलला कसा आहे सेकंडरी माइंडसेट, तो कसं चेंज करणं गरजेचं आहे. राइट? वर्क प्लेसला कसा सेकंडरी माइंडसेट आहे, मग तिथं प्रमोशनच्या बाबतीमध्ये सीईओचा तुम्ही तो रिपोर्ट लिहू शकता, की किती अशा ऑर्गनायझेशन्स आहेत, किती अशा मिनिस्ट्रीज आहेत, गव्हर्नमेंटचा असू द्या, नॉन गव्हर्नमेंटचा असू द्या. किती अशा ऑर्गनायझेशन्स आहेत, किती अशा कंपनीज आहेत, किती अशा मिनिस्ट्रीज आहेत, किती असे डिपार्टमेंट्स आहेत, की जिथं विमेन लीडरशिपच्या रोलमध्ये आहेत. ती आकडेवारी लिहू शकतो त्याच्यामध्ये. तिथं लीडरशिपच्या रोलमध्ये कमी आहेत, राइट? मग ते इथं लिहू शकता, इथं लिहू शकता, इथं लिहू शकता. बरोबर? रिलिजनच्या बाबतीमध्ये पण रिलिजियस बिलीफ्स, ट्रॅडिशन्स सेकंडरी स्टेटस दाखवणारे आहेत ना. सेकंडरी स्टेटस दाखवणार आहेत. त्याच्यातले एक्झाम्पल्स आणखी तुम्ही लिहू शकता. आणि या गोष्टी इसेन्शियल कशा आहेत टू चेंज देअर माइंडसेट, तर त्यांचं इंटरनल एम्पॉवरमेंट होणं गरजेचं आहे. त्यांचं स्वतः महिला सक्षमीकरण आपण म्हणतो विमेन एम्पॉवरमेंट, परंतु इंटरनल एम्पॉवरमेंटचं काय? त्यांचा माइंडसेट चेंज व्हायला पाहिजे ना, अगोदर त्यांचं इंटरनल एम्पॉवरमेंट व्हायला पाहिजे. सेल्फ बिलीफ त्यांना स्वतःवरती यायला पाहिजे. सेल्फ कॉन्फिडन्सचा मुद्दा मागाशी कुणीतरी लिहिला होता. रिजेक्टिंग इंटरनलाइज द पॅट्रिआर्की. त्यांनी पॅट्रिआर्की पितृसत्ताक पद्धत जी स्वतः आत्मसात केलेली आहे, जी स्वीकारलेली आहे, ती पहिला काढून टाकणं गरजेचं आहे. राइट? हे झालं त्याच्यातले हिडन कीवर्ड्स. या पद्धतीने तुम्हाला डिकोड करता आलं पाहिजे. एसेच्या बाबतीमध्ये ब्रेनस्टॉर्मिंग जे करायचं असतं अर्धा तास एसे लिहिण्याच्या अगोदर, तर ते हे करायचं असतं, की त्याच्यातल्या हिडन डिबेट्स काय आहेत? हिडन कीवर्ड्स काय आहेत? एसे मधल्या प्रत्येक पॉइंटला घेऊन मला काय सुचतंय, की मी काय लिहू शकतो? ओके. एसेतल्या प्रत्येक पॉइंटला घेऊन मला काय सुचतंय, की मी काय लिहू शकतो? एक्झॅक्टली एसे मधला तो कॉम्पोनंट मला काय इंडिकेट करत आहे? तर मला हे इंडिकेट करतंय. हा पॉइंट, हा कीवर्ड मला हे इंडिकेट करतोय आणि हा पॉइंट मला हे इंडिकेट करतोय. हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे आपल्या ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये. हे पॉइंट्स तिथं आले पाहिजेत. राइट? हे पॉइंट्स त्या ठिकाणी आले पाहिजेत. समजलाय हा पार्ट समजलाय? हा पार्ट समजलाय? हे डिकोड झालं तुम्हाला, की झालं आता काय राहिलं एसेमध्ये लिहिण्याचं मला सांगा. तुम्हाला एवढे पॉइंट्स ॲड्रेस करायचे आहेत. एवढे पॉइंट्स तुम्हाला ॲड्रेस करायचे आहेत. राइट? हा पार्ट समजला? हिडन डिबेट समजली? हिडन डिबेट समजली का? हिडन डिबेट समजली? हिडन डिबेट का आहे याच्यामध्ये? की मेंटल लिबरेशन म्हणजे स्त्रियांचं स्वतःची जी मानसिकता आहे, ती तर बदलणं गरजेचं आहेच. ठीक आहे. इज नेसेसरी अलोंगसाइड स्ट्रक्चरल रिफॉर्म. ही हिडन डिबेट आहे. म्हणजे हा हिडन क्वेश्चन आहे एसे मधला, की मेंटल लिबरेशन स्त्रियांचं हे याच्यासोबत आवश्यक आहे का? हा क्वेश्चन आणि ही हिडन डिबेट पोज केलेली आहे आपल्याला त्या क्वेश्चनमध्ये. राइट? इथपर्यंतचा पार्ट समजलाय? इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे का? क्लिअर आहे इथपर्यंतचा पार्ट? इसे कसा लिहायचा आहे आता, याच्या मेन बॉडीमध्ये काय असायला पाहिजे, इंट्रोडक्शनमध्ये काय असायला पाहिजे, कन्क्लूड कसा करायचा आहे, त्याच्यामध्ये आणखी डायमेन्शन कशा टाकायचे आहेत, ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे? इथपर्यंतचा पार्ट समजलाय? ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करूया. बेसिक गोष्टी आज फक्त जाणून घेतलेल्या आहेत, की एसेला त्या टॉपिकला डिकोड कसं करायचं आहे. तुम्ही डिकोड केलं, की तुम्ही जिंकला. तुम्ही या एसेच्या टॉपिकला या पद्धतीने तुम्ही डिकोड केलं, की तुम्ही जिंकला. आणि तुमचं ब्रेनस्टॉर्मिंग हेच असायला पाहिजे, की त्या एसेमध्ये एक्झॅक्टली कीवर्ड्स काय आहेत? सिलेबसमधले पॉइंट्स परत गो थ्रू करायचे. सिलेबसच्या आपल्या सिक्वेन्सच्या अकॉर्डिंगली आणि त्याच्यातले कीवर्ड्स तुम्हाला डिकोड झाले. त्याच्यातली हिडन डिबेट तुम्हाला डिकोड झाली, की तुमचं काम झालं. तुम्हाला 7 पेजेस भरवायला काहीच कष्ट करावे लागणार नाहीत. भरतील 7 पेजेस अकॉर्डिंगली. लिहाल, ट्राय कराल आज हा टॉपिक ट्राय करणार का आज? हा टॉपिक ट्राय करा. आज तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलंय. याचं मॉडेल एसेचं स्ट्रक्चर काय असेल पाहिजे ते आपण डिस्कस करणारच आहे. पण हा मुद्दा लक्षात आलाय तुम्हाला, की एसेची डिमांड एक्झॅक्टली काय आहे? एसेमधले हिडन कीवर्ड्स एक्झॅक्टली काय आहेत? आणि हिडन डिबेट त्याच्यातली एक्झॅक्टली काय आहे? हे तुम्हाला पॉइंट्स आज एक्सप्लेन केलेले आहेत. लिहिण्याचा प्रयत्न करा. ब्रेनस्टॉर्मिंग करा. अर्धा तास पॉइंट्स जनरेट करा. जे काही आपण डिस्कस केले ते लिहा रफ पेजवरती आणि एसे लिहिण्याचा प्रयत्न करा. ते एसे लिहिण्याचा प्रयत्न करा. इंट्रो, कन्क्लुजन नाही जमलं, प्रयत्न करा. नाही जमलं आपण डिस्कशन करणारच आहे त्याच्यावरती. पण मेन बॉडी लिहिण्याचा प्रयत्न करा. जी तुमच्या मनामध्ये सगळ्यात जास्त भीती कशाची आहे, तर ते 7 पानं कशी भरवायची.
ही सगळ्यात पहिली महत्त्वाची भीती आहे. आपण जी-एसच्या एन्सर पण तिथंच पहिल्यांदा फोकस करतोय. इंट्रो कन्क्लुजन नंतर बघू. आधी मधला तरी विचार करू, की मेन बॉडीमध्ये काय येणार आहे. मग त्याच्या अकॉर्डिंगली आपण इंट्रो कन्क्लुजन करू शकतो. त्या 7 पानांचं काय करायचं? जी-एसच्या बाबतीमध्ये पण 150 शब्दांपैकी 90 शब्दांचं काय मेन बॉडीचा? हे 50-60 शब्द इंट्रो कन्क्लुजनचे ते ते टास्क नाही डिफिकल्ट मेन बॉडीपेक्षा. मेन बॉडीतला कंटेंट जनरेट करणं डिफिकल्ट टास्क आहे. सेम गोष्ट एसेच्या बाबतीमध्ये आहे. त्यामुळे इंट्रो कन्क्लुजन जे तुम्हाला सुचेल ते लिहा. जे तुम्हाला सुचेल ते लिहा. महिलांच्या बाबतीतली कोणाची कोट सुचत असेल, डॉक्टर आंबेडकर असतील, गांधी असतील, आणखी कुणी असेल, त्यांनी सुरुवात करा. स्टोरी लिहा एखादी. ठीक आहे. की महिलांच्या बाबतीतलं दुय्यम स्थान असल्याने एखाद्या महिलेवरती काय परिणाम होऊ शकतो. इमॅजिनरी एखादी स्टोरी क्रिएट करा. काही इश्यू नाही. करंटचा कॉन्टेक्स्ट काही टाका. काही रिपोर्ट मेन्शन करा. आणि कन्क्लुजनला बॅलन्स्ड ओपिनियन दोन्ही गोष्टी, की येस महिलांचा पण कसा माइंडसेट चेंज करणं गरजेचं आहे, पुरुषांचा पण माइंडसेट कसा चेंज करणं गरजेचं आहे, ते आपल्याला लिहायचं शेवटी कन्क्लूड करत असताना. आणि परत कनेक्ट करा त्याला विकसित भारतासोबत. विकसित भारत काय फक्त पुरुषांचं विकसित भारत नसणार आहे ना. महिलांचं समान स्थान, महिलांना समान संधी, महिलांना समान हक्क, महिलांना समान प्रतिनिधित्व, या सगळ्या गोष्टीमुळं पॉप्युलेशनचे आकडे टाका, की 2011च्या सेन्ससनुसार महिलांचं प्रमाण एवढं आहे आणि एवढ्या पॉप्युलेशनला आपण जर सेकंडरी स्टेटस देऊन विकसित भारत करणार असेल, तर तो विकसित भारत कसा बनेल? त्यामुळं विकसित भारतासाठी आपल्याला महिलांच्या बाबतीतलं हे समान संधीचं कोणकोणत्या बाबतीमध्ये ते सांगितलं, या समान संधी सुनिश्चित करून निश्चितपणे एक परिपूर्ण असा विकसित भारत आपण बनवू शकतो. झालं कन्क्लुजन, एंड. की हा एसे आज ट्राय करा. मग आपण नंतर डिस्कस करू याच्या पुढच्या पार्ट्सवरती, की याला डिटेलिंग आणखी कसं करायचंय. कनेक्टिंग वर्डचा विचार करू नका आत्ता. मी फ्लो कसा मेंटेन करू. तुम्हाला डायमेन्शन सांगितलेले आहेत, त्या डायमेन्शनने विचार करा. आपल्या सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यूने द्यायचं. सिलेबस डिझाइन करताना खूप विचार करून डिझाइन केलेला आहे तो. ठीक आहे. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, सोशल, जिओग्राफिकल, पॉलिटिकल, इथिकल पर्यंत ते पोहोचायचं आहे. त्या फ्लोमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्यातले आणखी जे बारकावे आहेत, कनेक्टिंग वर्ड्स कसे वापरायचे काय, त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणारच आहे पुढचे. आपले 4, 5, 6 सेशन होणार आहेत एसेवरती. एका सेशनमध्ये एसे लिहिता येत नाही. ठीक आहे. असेच मग डायरेक्ट टॉपिक घेऊनच आपण डिकोड करत जाऊ. मग तुम्हाला आयडिया लिहायचं कसं आहे. ठीक आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत. लिहा आज हा टॉपिक, पाठवा. आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. आणखी आपले सेशन होणारच आहेत. ठीक आहे. ओके, क्लिअर आहे. एवढे मुद्दे सगळे क्लिअर आहेत. कुणाला काय डाऊट, कुणाला कुठला मुद्दा समजला नाही. थोडा तरी कॉन्फिडन्स आलाय, की लिहू शकतो बाबा एसे. जास्त मोठं टास्क नाहीये. मोठं टास्क नाहीये. किती पेजेस लिहायचेत तुम्हाला? 7च पेजेस लिहायचेत. मोठं टास्क नाहीये. 1 पेज 1 आर्ग्युमेंट बस. त्याला काउंटर आर्ग्युमेंट. याच्या बाबतीमध्ये स्ट्रक्चर कसं? तुम्ही इथं स्त्रियांचा माइंडसेट लगेच पुरुषांचा माइंडसेट लिहा. काही प्रॉब्लेम नाही. 4 पेजेस स्त्रियांचा माइंडसेट लिहिला, 3 पेजेस पुरुषांचा माइंडसेट लिहिला पूर्ण. काही प्रॉब्लेम नाही. कुठल्याही मेथडने लिहा. आर्ग्युमेंट, काउंटर आर्ग्युमेंट लगेच केली तरी चालेल, किंवा सगळ्या स्त्रियांच्या माइंडसेटच्या बद्दलचे आर्ग्युमेंट आणि नंतर ओव्हरऑल सोसायटी ॲज अ होल आर्ग्युमेंट केला, काही प्रॉब्लेम नाही. 7च पानं लिहायचेत. 7च आर्ग्युमेंट्स तुम्हाला लिहायचेत. 7च आर्ग्युमेंट्स तुम्हाला लिहायचेत. ठीक आहे? क्लिअर आहे? थांबूया आजच्या सेशनमध्ये. पुढे आणखी आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. थँक सो मच. हॅव अ गुड डे.